चलो गुड इव्हनिंग, कशा आहात सगळे? यावेळचा विकली टॉक येणार तर नव्हता ऍक्च्युली, कारण लास्ट टाइमचा विकली टॉक आपला ट्यूजडेला झाला होता. त्यामुळे असं डिसाईड झालं होतं की एक 10 दिवसांसाठी तोच प्लॅन फॉलो करा. पण अचानक SBI RRBचं नोटिफिकेशन आलं. आणि जरी ते नोटिफिकेशन आलं तरी त्याबद्दल क्लॅरिटी होती ऑलरेडी सगळ्यांना की काय अभ्यास करायचा काय नाही. बट स्टील काही मुलांनी परत मेसेजेस केले, कॉल्स केले की सर स्टडी प्लॅन सांगा. त्यामुळे मग RRB बद्दल तर बोलायचंच आहे यामध्ये. प्लस मागच्या एक 5-6 दिवसामध्ये जेवढ्याही मुलांनी मेन्ससाठी ट्राय केलंय तर त्याच्याबद्दल काय अपडेट्स आहे ते पण आपण बघणार आहे. तर घेऊन टाकला आता विकली टॉक. तसं ऍज सच गरज नव्हती, पण मग काही अपडेट्स ज्या आहेत, नवीन नवीन ज्या गोष्टी आहेत त्या फक्त आपण टाकून देऊ त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर पहिले पूर्ण अजेंडा बघून घेऊ काय आहे. अजेंडा सांगतोय सर, तुमच्याकडे आलाय ना? ओके. तर सगळ्यात पहिले तर सारस्वत बँकेच्या जॉईनिंग बद्दल मुलांचे काही डाऊट्स आहे जे मी इंडिव्हिज्युअल लेवलवरती भरपूर क्लिअर केले, बट स्टील असं वाटतंय की काही जणांना कदाचित याच्या थ्रू अजून माहिती पोहोचवता येईल तर पोहोचवून द्या त्यांच्यापर्यंत. ठीक आहे. दुसरा पॉईंट, SBIची ज्युनियर असोसिएटची औरंगाबाद आणि नाशिक सेंटरची डेट जी आहे ती कन्फर्म आहे आता. त्याबद्दल काय म्हणणे ते एकदा 2 मिनिटात फक्त बोलू आपण त्याच्यावर. त्यानंतर RRB ऑफिसर ची जी एक्झाम आहे त्यासाठी मुलांनी विचारलं होतं की सर लास्ट 10 डेजचा स्टडी प्लॅन सांगा. तर काही जणांचं म्हणणं आहे की आमचं फक्त RRBच टार्गेट आहे. पहिले तर मला हे कळालंच नाही की RRB कसं काय टार्गेट आहे, कारण तुमचं ऑब्व्हियसली दुसऱ्या पण एक्झाम असतील. बट स्टील काही जणांचं म्हणणं आहे आम्ही फक्त ही एक एक्झाम ट्राय करतोय. तर त्याच्याबद्दल मी सांगणार आहे त्यांना, ज्यांचं फक्त RRB त्यांच्यासाठी पण. त्यानंतर त्याच्या मॉक टेस्टसाठी काय स्ट्रॅटर्जी लावावी, कारण खूप जणांचं कन्फ्युजन आहे की पहिले कॉन्ट चालू करावं का लॉजिक, किती किती वेळ द्यायचा, आणि सेक्शनल टायमिंग नाही आहे तर मग कसं मॅनेज करायचं. त्याबद्दल आपण आज जरा डिटेलमध्ये बघून घेऊ पूर्ण. ठीक आहे. म्हणजे RRBचा पॉईंट तर सगळ्या मुलांचा क्लिअर होऊन जाईल. आता काही जण असे असतील की नाही आम्हाला पण RRB करायचंय पण आमचं SBIची अजून एक्झाम बाकी आहे, तर त्याबद्दल चर्चा करू. त्यानंतर SBIची मेन्स बाकी आहे सर आमची आणि RRBची प्री बाकी आहे, मग त्याच्याबद्दलही चर्चा करू. पण पहिले मी फक्त RRB वाल्यांसाठी सांगणार आहे आणि नंतर यांच्यासाठी ऍक्च्युली लास्ट वीकली टॉकमध्येच सांगितलेलं SBI वाल्यांसाठी. बट स्टील त्याच्यामध्ये काही अपडेट्स आता मुलांनी काय फीडबॅक दिले, जे मेन्ससाठी करताय त्यांना काय प्रॉब्लेम्स येत आहे, काय चांगलं करताय, तर तुमच्यासाठी पण त्याबद्दल आपण डिस्कस करू. त्यानंतर जॉब आणि वर्किंग मेंबरसाठी ॲज युजल एक 2-3 मिनिटं फक्त बोलू. खूप काही नाही त्यांच्यासाठी, पण स्टील मी मागच्या आठवड्यात पण काही जॉबवाल्या मुलांशी बोललो. त्यांचे काही रिॲक्शन्स ऐकून असं वाटलं की त्यांच्याबद्दल परत एकदा बोलावं. तर विशेष काही वेगळं नसणार आहे, बट स्टील त्यांनी ते 5 मिनिटं जरी ऐकलं तर त्यांना थोडंसं एक बरं वाटेल. त्यानंतर स्क्रीनशॉट फीडबॅक सजेशन्स जे आपले नेहमीचे आहेत त्याच्यामध्ये काही अपडेट्स असतील तेवढं बघून घेऊ. त्यानंतर मॉक टेस्ट शेअरिंगसाठी मुलांना कॉन्टॅक्ट्स पाहिजे, काही जणांना ऑलिवूड शेअरिंगमध्ये पाहिजे, काहींना नवीन पाहिजे, काहींना प्रॅक्टिस मॉक पाहिजे, त्याबद्दल चर्चा करू. आणि सगळ्यात शेवटी मोटिवेशनल व्हिडिओज. लास्ट टाइम पण मी बोललो होतो पण मुलांचे कॉल्स एवढे आले की त्या गडबडीत विसरून गेलो. यावेळी मला वाटतं विसरणार आहे, यावेळी आज किंवा उद्या तरी टाकू आम्ही मोटिवेशनल व्हिडिओज आणि पिक्स. ठीक आहे. सो आता सगळ्यात महत्त्वाचं स्टार्ट तर करू. स्टार्ट करण्याच्या अगोदर सगळ्यांनी नोट करा इम्पॉर्टंट तुम्हाला ज्या ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटत आहे, आणि लाईक करा व्हिडिओला. कारण मागच्या तिन्ही विकली टॉकला आम्ही बोललोय आणि 1K+ लाईक झालेले आहेत, म्हणजे मुलं ऐकतात फक्त त्यांना एक रिमाइंडर द्यावं लागतं. आणि जे आपले लाईव्ह सेशन आहे त्याला तर मागच्या 8ही सेशनला 1K+ आहेत, काहीचे 1500च्या वरती पण गेले लाईक्स. का व्ह्यूज तर खूप आहेत पण लाईक्स पण आहेत. तर तेवढं एक आठवणीने करा. चला सर, करायचं स्टार्ट. हा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सरांचं म्हणणं आहे, कारण की दरवेळेस असं होऊन जातं की काही मुलं मेसेज करतात, फोन करतात आणि सरांसमोरच मी त्यांना फोनवर बोलत असतो. तर सरांचं म्हणणं आहे की सर आपण तुम्ही ऑलरेडी विकली डॉकमध्ये कव्हर केलंय तरी तुम्हाला परत सांगावं लागतंय. तर मुलांनी लास्ट पर्यंत बघा, कुठलाही पॉईंट मिस नका करू. हवं तर 1.5च्या स्पीडने बघा किंवा 2च्या स्पीडने बघा, पण तुम्हाला सगळे पॉईंट्स क्लिअर झाले पाहिजे. ठीक आहे सर. एकदा हे टीव्ही बंद करून टाकता का? आणि पहिला पॉईंट घेऊन टाकू मग, सारस्वत बँक. ठीक आहे. सारस्वत बँकेच्या जॉईनिंग बद्दल. आता सारस्वतच्या जॉईनिंग बद्दल मी तुम्हाला पटापटा क्लॅरिटी देतो. सारस्वतचा रिझल्ट लागलाय, खूप चांगला रिझल्ट आलाय, बट भरपूर मुलांचं कन्फ्युजन आहे की सर आम्ही जॉईन करू की नको. बऱ्याच जणांनी फॉर्म यासाठी भरला होता की जस्ट आम्हाला एक मोमेंटम पाहिजे, कुठली तरी एक्झाम पाहिजे मध्ये, म्हणून आम्ही फॉर्म भरला होता. आणि कदाचित त्याचा रिझल्ट आला तर घरच्यांना थोडं सांगता येईल, घरचे थोडे शांत होतील, त्याच्यामुळे आम्ही फॉर्म भरला होता. तर बरोबर आहे, तुमचं इंटेन्शन तर साध्य झालं, बट आता तुम्ही मात्र कन्फ्युज झालेले की आता जॉईन करावं की नाही. तर काही मुलांचं असं आहे की ज्यांची क्लॅरिटी की आम्ही खूप दिवसांपासून प्रिपेअर करतो आणि आमचं होत नाहीये आणि खूप डिफरन्स नाही आमचं जात आहे, तर मग ते मुलं म्हणतात की आम्हाला जॉईन करायचंय. भले आम्हाला माहिती आहे की ते थोडंसं तिकडे गेल्यानंतर कदाचित प्रॉब्लेम येऊ शकतो, वर्कलोड राहू शकतो किंवा इन्क्रीमेंटचा थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो, बरेच काही इश्यूज आहेत. प्रत्येक जुने स्टुडंट सांगतात तसे. पण ते मुलं रेडी आहेत जाण्यासाठी, कारण ते म्हणतात की आम्ही इकडे हातपाय मारून बसलो, आमच्याकडनं होत नाहीये, घरचे थांबत नाहीये, घरच्यांनी डेडलाईन दिली होती, काहींचा लग्नाचा प्रॉब्लेम आहे, बऱ्याच जणांचे काही इश्यूज, काही फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत. तर असे जे मुलांची एकदम क्लॅरिटी जाण्यासाठी त्यांनी जा. पण काही म्हणजे मॅक्झिमम मुलं, खरं सांगायचं तर 80% मुलं तर अशा आहेत ज्यांचं खूपच कन्फ्युजन आहे. ते म्हणतात की आमचं 1-1, 2-2 मार्कनी कधी कधी मेन्स राहिलेली आहे,
काहींचं म्हणणं आम्ही इंटरव्ह्यूला जाऊन आलोय पण आमचं अजून फायनल सिलेक्शन नाहीये, काहींचे वेटिंगला होते रिझल्ट पण त्यांचं फायनल कन्वर्ट नाही झालं कोरोनामुळे. मग त्यांचं म्हणणं आहे की सर अशा केसमध्ये आम्ही काय करायला पाहिजे, जॉईन करायला पाहिजे की नाही. आता कम्प्लिटली डिपेंड करतं की यार तुमच्या घरची सिच्युएशन काय आहे, घरी तुम्ही किती कन्व्हिन्स करताय. माझी तरी इच्छा आहे की ज्या मुलांचं असं एकदम लास्टला थोडक्यात राहिलेलं आहे त्यांना यावेळेसच्या ऑपॉर्च्युनिटीज बेटर असणार आहेत, कारण की यावेळी भरपूर मुलं प्रिपेअर करताय पण हे सगळे नवीन मुलं आहेत. तर यांच्या कंपॅरिझनमध्ये तुम्ही जुने मुलं आहेत तर तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स वापरून थोडीशी मेहनत घेतली तर एक पूर्ण सीझन बाकी आहे आपला अजून. असं पण नाही की या सीझन मधल्या खूप काही एक्झाम झाल्या, फक्त एसबीआयची प्री झाली आणि त्यात औरंगाबाद नाशिक सेंटरची तर झालेली पण नाही. तर अख्खे सगळे एक्झाम्स बाकी. तर 5-6 महिने जर तुम्ही जोर लावला तर चांगली तुम्हाला एक गव्हर्नमेंट जॉब आणि प्रॉपर एक्झाम नुसार तुम्हाला एक चांगलं सिलेक्शन होईल. इकडे कसं आहे आता सारस्वत बँकेचं म्हटलं तर शेवटी कोऑपरेटिव्ह आहे आणि बरेच काही इश्यूज आहेत त्याचे, प्रमोशनचे म्हणा बाकीचे म्हणा. आणि त्यानंतर पण भरपूर मुलांचं तुम्हाला माहिती आहे रेट कसा आहे की 5 मुलांनी जॉईन केलं तर 3-4 जण तर सोडून देतात. म्हणजे असं नको व्हायला की तुम्ही आता हे सगळं सोडून तिथे जाणार आणि 5-6 महिन्यांनी परत फोन करणार की सर इकडे वर्कलोड खूप आहे, मॅनेजर असा आहे किंवा ही ब्रांच अशी आहे, असा असा प्रॉब्लेम आहे, हेक्टिक आहे, प्रमोशन नाही आहे वगैरे वगैरे आणि आता आम्हाला परत प्रिपेअर करायचं तर आम्ही कुठून करू. परत तुम्हाला झिरोपासून स्टार्ट करावं लागेल. माझं म्हणणं आहे ज्यांच्या डोक्यात आहेच की आम्ही परत येण्याचा विचार करतोय तर मग तुम्ही जाऊच नका, सगळ्यात सोपं. आणि ज्यांचं असं म्हणणं आहे की सर आम्ही तिथं जाऊन अभ्यास करणार आहे तर यार असे तर म्हणजे जो सिंगम मधला डायलॉग आहे ना की एकदम असं शेर बनून येतात तुम्ही, इथं आल्यानंतर गांधीजी का बंदर बना देते आपको, ते सिंगमला काहीतरी डायलॉग मारतो ना तो, त्या टाईपमध्ये मी खूप मुलांचं बघितलेलं आहे. जेवढे मुलं बँकेत सिलेक्ट झालेत ना खूप जोशमध्ये जातात की सर आम्ही अभ्यास करणार आहे, पण तिथे गेल्यानंतर भरपूर जण थंड पडतात. कुणीच करत नाही मी असं नाही म्हणते, पण 10 पैकी 9 जण तर थंडच पडून जातात. 15-20 दिवसानंतर ते असं कन्व्हिन्स करून घेतात स्वतःला की हे रुटीन खूप छान आहे, चांगली सॅलरी येते, चालू दे माझं व्यवस्थित चाललंय. कुठेतरी मनात त्यांच्या असतात की नाही आपण सॅक्रिफाईस केलेले, बट स्टील ते एक्सेप्ट नाही करत, अशी गडबड होते. तर माझं म्हणणं आहे की जे ह्या भरोशावर जात आहे कम्प्लिटली त्या भरोशावर तर नका जाऊ. मग तुम्हाला एक तर तुम्ही चालले तर एक्सेप्ट करावं लागेल की लाईफ टाईम पण आपल्याला हा जॉब करण्याची आपली तयारी पाहिजे तरच जॉईन करा. बाकी भरपूर जण एक्सटेन्शनसाठी वगैरे विचारतात. आता एक्सटेन्शनचं सारस्वतचं माहित नाही कसं काय, तुम्ही तिकडच्या एचआर पॉलिसीज काय काय सिनियर्सशी बोला. भरपूर जणांना भरपूर नंबर्स दिलेले आहेत आधीच्या स्टुडंटचे, त्यांच्याशी बोलून बघा. कारण नॅशनलाइज बँकेचं माहिती असतं मेडिकल हे एकच स्ट्रॉंग रिझन असू शकतं जर तुम्हाला एक्सटेन्शन पाहिजे तर. बट बघा एक्सटेन्शनचं पण कसं आहे, काही मुलं म्हणतात सर आम्ही 15 दिवसांसाठी एक्सटेन्शन घेतो जेणेकरून आमची एसबीआयची एक्झाम होईल. अरे बाबा पण जरी एसबीआयची एक्झामसाठी तुम्ही एक्सटेन्शन घेतलं तर एसबीआयची एक्झाम त्याच दिवशी होईल याची गॅरंटी नाही, कारण ऑलरेडी इकडच्या एक्झाम पोस्टपोन झाल्या होत्या तर सांगता येत नाही काय. तर असं गडबड नको व्हायला की एक्सटेन्शन घेऊन ठेवले तर इकडे प्रॉब्लेम झाला तुमचा कारण इकडे एक्झाम झाली नाही वेळेवर आणि एक्सटेन्शन नंतर तिकडे जॉईन झाले तर तिकडे परत अजून लेट जॉईन झाले म्हणून त्याचा काही ड्रॉबॅक नको व्हायला. त्यामुळे नीट डिसिजन घ्या. माझं एवढंच मत आहे की तुम्ही काय करायला पाहिजे, मी जर तुमच्या जागेवर असेल तर आम्ही तुम्हाला डायरेक्ट नाही सांगू शकत की जॉईन करा किंवा नका करू, कारण प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल डिसिजन आहे, प्रत्येकाचे सर्कमस्टन्सेस वेगळे, फॅमिली सिच्युएशन्स वेगळे, भरपूर काही काही वेगवेगळ्या गोष्टी असतात. बट तुम्हाला मी एवढं नक्कीच सांगाल की तुम्ही अजून 3-4 लोकांशी बोला जे ऍक्च्युली वर्किंग आहेत आणि तुम्ही ज्या सिटीसाठी अप्लाय केले, लाईक तुम्ही पुण्यासाठी केले, औरंगाबादसाठी केले, नाशिकसाठी केले, मुंबईसाठी केले. नाशिकचं नाही माहित मला, पण पुणे, मुंबई आणि औरंगाबाद हे 3 तर होतेच. तर तुम्ही ज्या पण रिजनसाठी अप्लाय केलेले तिथे जे वर्किंग आहेत त्या मुलांशी बोला. तुम्हाला गॅरंटी त्याच्यामध्ये एक ना एक पर्सन असा भेटेल जो तुमच्या सारख्या सिच्युएशनला असताना त्यांनी जॉईन केलेले आहे. वेदर त्याने असं जॉईन केलं असेल की चला मी इथं जॉईन करून परत अभ्यास करतो किंवा नाईलाज होता म्हणून जॉईन केला, व्हॉट एव्हर जे काय असेल त्यांच्याशी बोला, थोडीशी तुम्हाला क्लॅरिटी येईल. आणि आपले तर भरपूर स्टुडंट्स आहे. आता एक जण तर असा होता ज्यांनी 8 वर्ष काम केलं होतं सारस्वतमध्ये, ऍट द एज ऑफ 31 त्यांनी रिझाईन केलं होतं. मग आपला आत्ता ऑनलाईन क्लास जॉईन केला होता, सेकंड ऑनलाईन बॅच का थर्ड ऑनलाईन बॅच होती त्यांची. आणि त्याच्यानंतर मग त्यांना परत एका चांगल्या बँकमध्ये हे भेटले, प्रमोशन भेटलं, मग त्यांनी स्विच करून घेतलं. म्हणजे ते घरीच होते तसे. त्याच्यानंतर त्यांनी रिझाईन केलं होतं, परत त्यांना प्रिपेअर करायचं होतं गव्हर्नमेंटसाठी, पण त्यांना एका चांगल्या बँकेमध्ये भेटलं. आता मी जास्त डिटेल्स देत नाही, पण मग अशा पण काही केसेस आहेत. आणि अशा पण काही केसेस आहेत ज्यांनी सारस्वत जॉईन केलं आणि त्याच्यानंतर 2 वर्षानंतर स्केल 2 साठी अप्लाय केलं. आता एक रोहिणी म्हणून एक स्टुडंट आहे जी सारस्वतमध्ये होती, तिने 2 वर्षानंतर पंजाब नॅशनल बँकमध्ये स्केल 2 साठी अप्लाय केलं होतं, झाली होती, कारण तिचा एक्सपिरियन्स पण होता आणि तिने एक्झाम पण दिली होती. तर असं पण काही केसेस आहेत. तर मला असं वाटतं तुम्ही असं डिफरंट केसेस सोबत बोला, म्हणजे तुमचं एक माइंडसेट पाहिजे. उद्या असं नाही झालं पाहिजे की मी खूप गडबडीत डिसिजन घेतलं आणि मला आता रिग्रेट होतंय किंवा मी जॉईन करायला पाहिजे होतं किंवा मी नव्हतं करायला पाहिजे, व्हॉट एव्हर जे काही रिझन असेल ते. ठीक आहे. तर सारस्वतबद्दल मी फोनवरती तरी मुलांना हेच सांगतोय, तर तुम्ही फार तर फार कॉन्टॅक्ट घेऊन त्यांच्याशी 2-4 मिनिटं बोला. आणि ज्यांच्या कोणाला तुम्ही फोन लावताय तर प्लीज त्यांना कंटिन्युअस कॉल नका करू. काही जण खरंच मूर्खपणा करता. त्यांना नंबर दिलाय समजा XYZ पर्सन, फॉर एक्झाम्पल कुणालचा नंबर दिला. आता कुणाल बँकेत असताना तुम्ही 100 वेळेस त्याला नुसते कंटिन्यू फोन करता, तो इरिटेट नाही होणार का? त्यानंतर समजा त्यांनी उचलला जरी फोन आणि तुम्ही म्हटले की नाही मला ना माहिती पाहिजे होती म्हणून मी कॉल केला, तर तो तुम्हाला 2 मिनिटात सांगून कटवून देईल. लिटरली इतक्या वेळेस फोन नाही करायला पाहिजे. एकदा कॉल केला ठीक आहे, सोडून द्या. जर समजा त्यांनी नाही रिसीव्ह केला, समोरचा पर्सन कामात आहे, एक टेक्स्ट मेसेज करून द्या, असं आहे म्हणा प्लीज, तुम्ही जेव्हा पण फ्री होणार तेव्हा मला सांगा, मला जरा इम्पॉर्टंट बोलायचं, थोडं पोलाइटली व्यवस्थित सांगा. समोरचा व्यवस्थित रिप्लाय करेल. सगळ्याच ठिकाणी लागू पडतं हे, पण अशा वेळेस पोरं फारच अति करून टाकतात. तर त्या गोष्टी जरा सांभाळून घ्या फक्त. बाकी डिसिजन तुमचे, व्यवस्थित विचार करा. आणि यातले काही पॉईंट्स तुम्हाला पटले असतील तर तुमचे जे पण मित्र सारस्वतसाठी जॉईन करणार आहेत किंवा जे कन्फ्यूज आहेत त्यांना सांगा
आणि कॉन्टॅक्ट पाहिजे असेल तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला भरपूर कॉन्टॅक्ट देतो, जे आधीचे मुलं आहेत ते सिटी वाईज पण देतो, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, डन. पण फायनल डिसिजन तुमचा राहील, घरच्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन, घरच्यांशी नीट समजावून, त्यांना सांगून, व्यवस्थित बोलून करा. आणि हां, भरपूर जणांच्या घरच्यांचं असं म्हणणं आहे की नाही 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 नाही, रिझल्ट आलाय 2-3 वर्षानंतर, पहिला रिझल्ट आलाय, जायलाच पाहिजे आता. तर बरोबर आहे त्यांचं, त्यांच्या जागेवर त्यांचं एकदम बरोबर आहे, त्यांचं काही चुकीचं नाही. पण तुम्ही त्यांना व्यवस्थित समजून सांगा कुठली पोस्ट आहे, काय पोस्ट आहे, तुम्ही खरंच किती मेहनत घेतली, तुमच्यात किती पोटेन्शियल आहे, मग त्यांना थोडंसं ते लक्षात येईल. कारण ऑलमोस्ट सगळे पेरेंट्स तेच सांगतात, ज्या मुलांचे फोन येतात की नाही नाही, घरचे तर म्हणतात जॉईनच करा म्हणून. ते म्हणणारच आहे ना, ते कुठे नाही म्हणणार आहे, त्यांना एवढंच कळतं फक्त की बँक आहे. पण हे नाही माहिती की 6 महिन्यानंतर तुम्ही परत स्टंट पण देऊ शकता, ते पण तुम्ही थोडंसं सांगून ठेवा आधीच. ठीक आहे, चलो ओके. पुढचा पॉईंट सर, एसबीआय ज्युनियर असोसिएटचा औरंगाबाद नाशिक सेंटरच्या डेट्स. तर आता मागच्या जेव्हा 23 आणि 26 तारखेच्या डेटची चर्चा चालली होती, त्याच वेळेस आयन डिटेलच्या सरांना वगैरे विचारलं होतं, तर त्यांनी म्हटलं होतं कन्फर्म नाही आहे, तुम्हाला अनाऊन्स करायचं तर बघा तुमच्या रिस्कवरती, पण अनाऊन्स नका करू. आता 28-29ला पण परत मुलांनी तेच सांगितलं, मी एकालाच सांगितलं होतं, त्या भाऊनी तो स्क्रीनशॉट पूर्ण गावभर फिरवला. मग त्याचं म्हणणं होतं सर आता 28-29चा शुअर शॉट सांगा. तर 28-29चं पण सेम त्यांना विचारलं, ते म्हणजे आता हे शुअर आहे, आमचे तर डेटचे बुकिंग झालेले आहेत, त्यामुळे तुम्ही मुलांना कन्फर्म सांगू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. मागच्या वेळेस कन्फर्म नसल्यामुळे नव्हतं सांगितलं, पण ठीक आहे ना, कायच फरक पडतोय. 23 जरी म्हटलं तरी तुमचा अभ्यास चालू होता, 28 जरी म्हटलं तरी काही बिघडत नाही. मुलांचं लगेच लगे हात कसं असतं, एखादं कन्फर्मेशन आलं की सर आरबीआयचं पण विचारा. आरबीआयचं विचारलं, पण त्यांचं म्हणणं आहे की आरबीआयच्या आमच्याकडे डेटची बुकिंग नाही आहे, पण हां, ती चर्चा जी चालली आहे ती चालू आहे. तर आता कसं आहे, जोपर्यंत यांच्याकडे कन्फर्म होत नाही तोपर्यंत ते सांगत नाही. पण ठीक आहे ना, ती एक्झाम आली नाही आली, तुमचं प्रिपरेशन तर चालूच राहणार आहे. तर मला असं वाटत नाही की मेजर काही त्याच्यामध्ये मुलांनी असा इश्यू बनवला पाहिजे. पण हा सध्या जे औरंगाबाद आणि नाशिक सेंटरसाठी मुलं परत परत कॉल करताय 1000 वेळेस की सर सांगाच एकदा कन्फर्म काय आहे. तर त्यांनी एवढं कन्फर्मेशन दिलेलं आहे आयन डिजिटल साईडनी की 28 आणि 29ला एक्झाम असणार आहे. आता त्याच्यामध्ये तुमचं तेच एक सेंटर राहील का बाकीचे पण सेंटर राहतील, त्याबद्दल अजून काही माहित नाही. कदाचित आता हा व्हिडिओ चालू असतानाही तुमचे हॉल तिकीट येतील किंवा याच्यानंतर येतील, माहित नाही. पण 28-29 म्हणले एक 5-6 दिवस अगोदर तर देतील, ते 2-4 दिवसात यायला पाहिजे. तर मग त्याच्यासाठी काय स्टडी प्लॅन राहील, काय अभ्यास राहील, हे तर आपण पुढे चर्चा करूच. पण हां, ती डेट मात्र कन्फर्म आहे, एवढंच मला मुलांनी सांगायला सांगितलं होतं, तेवढं मी तुम्हाला क्लिअर केलं. चला सर लगेच पुढे जाऊ. पुढचं काय आहे बघा, RRB PO लास्ट 10 डेज स्टडी प्लॅन, बरोबर राईट ना. तर RRBचा लास्ट 10 डेजचा स्टडी प्लॅन. तर आता याच्या आधी सगळ्यांनी नीट ऐका. हा स्टडी प्लॅन ऐकत असताना कंपल्सरी तुम्हाला ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतात त्या थोड्याशा साईडला नोट करा बिलकुल, आणि 100% लाईक तर कराच व्हिडिओला. ठीक आहे, कारण मागच्या वेळेस आम्ही 2 वेळेस तसं बोललोय, मुलांनी 1K प्लस लाईक झाले होते. म्हणजे मुलं बघतात पण कधी कधी आळशीपणा करतात, त्यांना एक पिन मारावं लागते म्हणून मध्ये 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 सेंटेन्स टाकलेले. तर आता हा जो RRBचा 10 दिवसाचा स्टडी प्लॅन आहे सर, हा नेमका कोणासाठी आहे? हा प्युअरली अशा मुलांसाठी आहे जे फुल अँड फायनल फक्त RRBच्याच एक्झामसाठी प्रिपेअर करताय. आता मी आधी बोललो आणि परत एकदा सांगतो, मला तरी लॉजिक पटलं नाही की असे कोणते स्टुडंट जे फक्त RRB साठी करता. कारण की ऑब्व्हियसली तुम्ही जर RRB साठी करताय, तुमच्या बाकी एक्झामसाठी पण प्रिपरेशन पाहिजे. पण कदाचित असे काही मुलं असतील जे असिस्टंट लेवलला असतील, पण त्यांना ऑफिसरसाठी ट्राय करायचं ना, सध्या ऑफिसरची RRBचीच एक्झाम आहे, असे काही स्टुडंट असू शकतात. दुसरे की ज्यांचं खूपच एकदम ड्रीम असतं की नाही ग्रामीण बँकेतच पाहिजे, घराजवळच पाहिजे वगैरे, पण ते पण खूप कमी असतील. तिसरे मला वाटतं अशी संख्या खूप असेल ज्यांचा ऑलरेडी पेपर झालेला आहे एसबीआयचा, ऑलरेडी एसबीआयचा पेपर झालेला आहे आणि त्यांना दिसतंय की 10 दिवसावर RRB POची प्री आहे आणि RRBचे कट ऑफ थोडे हाय जातात, तुम्हाला माहिती आहे. तर कदाचित ते मुलं जास्त असतील ज्यांनी कॉल आणि मेसेजेस केले होते की सर आम्हाला 10 डेजचा स्टडी प्लॅन द्या. तर मी त्यांना तेच म्हणतो की यार तुम्ही RRB साठी का करताय, सगळंच करा ना. पण कदाचित ही एक कॅटेगरी असू शकते, कारण 10 दिवस राहिले आणि असं झालं असेल की एसबीआयची प्री त्यांची कदाचित तेवढी भारी नसेल गेली जेवढी त्यांना अपेक्षा आहे. मग त्यांना आता एक भीती असेल की मेन्सचं करण्यापेक्षा आम्ही फक्त प्रीचंच करतो पहिले, ही प्री प्रॉपर काढून घेतो. कारण की ही जर प्री आमची 1 तारखेला झाली, काहींची 1ला काहींची 7ला आहे, तर कदाचित पुढचे 24-25 दिवस तुमच्याकडे पूर्ण आहे ऑगस्टचे, कारण एसबीआयची मेन्स तर 25 ऑगस्ट सांगतायत सध्या. आणि जर का याच्या मेन्सचा विचार केला RRBच्या, तर इतर सप्टेंबरमध्ये मुलांचा कदाचित हाई प्लॅन असेल की त्याला 10 दिवसांसाठी आम्ही पूर्ण प्रिपेअर करतो. तर जे कोणी या कॅटेगरीत येत आहे, या कॅटेगरीत म्हणजे कुठल्या, जे फक्त आणि फक्त RRB वरती पूर्णपणे फोकस ठेवणे, त्यांच्यासाठी मी प्रॉपर स्टडी प्लॅन सांगितलेला आहे. आणि ज्या मुलांचं एसबीआय पण आहे, प्री पण आहे किंवा एसबीआयची मेन्स पण आहे, त्यांच्यासाठी पुढे तर बोलणारच आहे. पण त्यांनी पण ह्या पॉईंट्समधनं काही तुम्हाला भेटतं का तेवढे बघा, कारण याच्यामध्ये पण बरेच गोष्टी कव्हर होतील. आणि मेन याची स्ट्रॅटेजी डिस्कस करणार आहे पुढच्या पॉईंटमध्ये. एक्झामची ऍक्च्युअली पेपर कसा द्यायचा तिथं सगळ्यांसाठीच आहे, तिथं कॉमन आहे सगळ्यांसाठी. ठीक आहे, तर मग आता आपण हे चालू करू RRBचं कसं आहे. आणि यार एक पॉईंट राहिला राव, याला रिपीट करतो मी हा पॉईंट. जे औरंगाबाद सेंटरच्या ह्याच्यामध्ये मला एकाने आज फोन केला, की 3:30 वाजता फोन आला होता, सरांसमोरच आला होता. ते म्हणे सर तुम्ही तुमच्या ऑडिओत सांगितलंय की एसबीआयच्या एक्झामसाठी व्हॅक्सिन घेतलेलं कंपल्सरी पाहिजे म्हणे, आणि तुमचा ऑडिओ व्हायरल होतोय म्हणे. मी एक ऑडिओ टाकला तर मी मान्य करतो क्लासच्या चॅनलवरती, पण त्याच्यामध्ये इन्व्हिजिलेटरची सिग्नेचर घ्या वगैरे त्या गोष्टी टाकल्या होत्या. ठीक आहे, हे व्हॅक्सिन घ्या आणि कंपल्सरी आणि हे नका व्हायरल करू, काही गोळ्या नका मारू फक्त, असं मी काही बोललेलं नाही त्याच्यामध्ये. आणि असं काही रूल पण नाहीये की व्हॅक्सिन कंपल्सरी म्हणून एसबीआयच्या पेपरला, अजून तरी रूल नाहीये. आता या औरंगाबाद नाशिक सेंटरसाठी तो रूल येतो का नाही माहित नाही, आणि आला जरी तसं काही 4-5 दिवसामध्ये ते पटापट व्हॅक्सिन घ्यायला लावतील असं काही नाही.
ठीक आहे. तर मला नाही वाटत असं काही आहे, आणि ते अफवा नका पसरू, असं मी काही बोललेलं नाही. आणि कोणता ऑडिओ आहे बरं, मलाही पाठवा बरं कुठलाही. हा, मी 1-2 मुलांसोबत व्हॅक्सिन बद्दल बोललो, पण त्यांच्यासोबत आमची अशी चर्चा झाली होती की बाबा व्हॅक्सिन कधी घ्यायची सर. तर ते मुलं म्हणत होते की सर आम्ही सॅटर्डे संडेला घेतो, पण जर अचानक एसबीआय आली तर काय करायचं. आणि मग त्यांचं म्हणणं होतं की आम्ही एसबीआयची एक्झाम झाली की लगेच व्हॅक्सिन घेतो, कारण की तसं एक्झाम नंतर 1-2 दिवस काही एवढं अभ्यास होत नाही लगेच, त्या दिवसांमध्ये आम्ही व्हॅक्सिन घेतो. तर अशा आमच्या काही चर्चा झालेल्या आहे फोनवरती. कदाचित तो ऑडिओ जर आमच्या फोनच्या रेकॉर्डिंगचा तुम्ही ऐकला असेल, पण मी असं काही बोललेलं नाहीये की व्हॅक्सिन घेतल्याशिवाय एसबीआयची एक्झाम देता येत नाही म्हणून. असं काही अफवा पसरवू नका, ठीक आहे. हो ना, मला ते टेन्शन. हो ना, ते रेकॉर्डिंगच फार पोर व्हायरल करतात, काय माहिती. ही एक रेकॉर्डिंग मी स्वतः टाकली होती चॅनलवरती, मी मान्य करतो, पण त्यात मी असं काही बोललेलं नाही, ठीक. हा हा, ओके. सरांचं म्हणणं आहे की मी एका विकली टॉकमध्ये असं बोललो होतो की व्हॅक्सिन घेऊन ठेवा, जेणेकरून असा रूल येऊ शकतो की मॅक्झिमम मुलांनी जर व्हॅक्सिन दिलं तर पटापट एक्झाम्स कंडक्ट होतील, असं काहीतरी सॉर्ट ऑफ बोललो असेल. पण यार हे काही बोललेलं नाही, तुम्ही अफवा नका पसरू फक्त प्लीज, ठीक आहे. पुढचा पॉईंट आरआरबीचा सॉल्व पॉईंट आपला ऍक्च्युली. तर आरआरबी 10 दिवसांचा मी बोललो कोणत्या मुलांनी करायला पाहिजे, फक्त एक आहे, हे ऐकत असताना थोडंसं नोट करा तुम्हाला काही पॉईंट्स कामाचे वाटले तर, ठीक आहे. तर पहिला पॉईंट, डेली एक मॉक टेस्ट दिली पाहिजे या स्टुडंट्सनी पुढच्या 10 दिवसांसाठी. आणि 45 मिनिटची मॉक टेस्ट, जास्त वेळ नाही लागत त्याला. आणि त्याच्यामध्ये सर सेक्शन कसे असतात, सेक्शनल कट ऑफ असतो की नाही, हे सगळं मी पुढच्या पॉईंटमध्ये सांगणार आहे स्ट्रॅटर्जीच्या, ठीक आहे. हे फक्त मी आता तुम्हाला स्केड्यूल सांगतो अभ्यासाचं, तर तुम्ही हा पण नीट ऐका आणि पुढच्या पॉईंटमध्ये सगळं डिटेल सांगणार आहे. तर आरआरबी साठी बघा, सगळ्यात पहिले 45 मिनिटची तुम्ही मॉक टेस्ट दिली पाहिजे. बेस्ट अनालिसिस करा, एकदम बेस्ट, बिलकुल त्याला काहीच हलगर्जीपणा करू नका, कारण तुम्ही दिवसभरात एकच मॉक टेस्ट देणार आहे. सर आम्ही 2 मॉक टेस्ट देऊ का, बिलकुल नाही, एकच मॉक टेस्ट द्या, त्याचा सिरियसनेस राहतो, खूप चांगली मॉक टेस्ट देता येईल तुम्हाला. आणि एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही एकाच सोर्सची मॉक टेस्ट देऊ नका. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही पुढच्या 10 दिवसात 10 मॉक टेस्ट देताय, तर 10 मॉक टेस्ट पैकी 5 मॉक टेस्ट तुमच्या एकाच कोणत्या तरी सोर्सचा पाहिजे, जो सोर्स तुम्ही परचेस केलाय. फॉर एक्झाम्पल ऑलिव्ह बोर्ड, बँकर्स अड्डा किंवा प्रॅक्टिस मॉक, ठीक आहे. जर मी 10 मॉक टेस्ट देतो तर मी 5 मॉक टेस्ट ऑलिव्ह बोर्डचा देईल, आणि 5 मध्ये एखादी अड्डाची देईल, एखादी प्रॅक्टिस मॉकची देईल, एखादी ग्रेडअपची देईल, एखादी अशीच रँडम जी ऑनलाईन फ्री भेटते आपल्याला ती देईल. असं करेल, जेणेकरून काय होईल, मी एका सोर्स सोबत जास्त फॅमिलियर नाही होणार. पण 10 मॉक टेस्ट पैकी 5 मॉक टेस्ट, 50% तरी मॉक टेस्ट तुमच्या एकाच सोर्सच्या असू द्या, जो सोर्स तुम्ही घेतलेला आहे, परचेस केलेला आहे, ठीक आहे. दुसरी गोष्ट, सर मग शेड्यूलमध्ये मॉक टेस्टसाठी 2 तास द्यायचे का. हा, 45 मिनिटची मॉक टेस्ट 1.25 ते 1.5 तास तुमच्या अनालिसिसला लागेल, म्हणजे 2 ते 3 तास मॅक्स. मिनिमम 2 तास आणि मॅक्सिमम 3 तास तुमचं मॉक टेस्ट प्लस अनालिसिस चालेल. शक्यतो तुम्ही मॉक टेस्ट त्याच टाइमला द्या ज्या टाइमला तुमची एक्झाम आहे. आता 1 तारीख आणि 7 तारखेच्या मुलांचे हॉल तिकीट आलेले, ऍडमिट कार्ड आलेले, तर तुमची जो टायमिंग असेल त्याच टाइमला शक्यतो देण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुमचा टायमिंग खूपच ऑड असेल, ज्याच्यामुळे तुमचा दिवसभराचा अभ्यासाचं शेड्यूल डिस्टर्ब होत असेल, तर मग तुम्ही अर्ध्या मॉक टेस्ट सकाळी सकाळी देऊन टाका, जिथं तुम्हाला चांगलं वाटतंय, आणि अर्ध्या मॉक टेस्ट त्याच टाइमला द्या ज्या टाइमला तुमची ऍक्च्युअल एक्झाम आहे. म्हणजे तुमचं शेड्यूल थोडंफार जर डिस्टर्ब होत असेल तर त्याला आपण थोडं मॅनेज करू शकतो, ठीक आहे. हे झालं मॉक टेस्ट 2 ते 3 तासाचं. त्याच्यानंतर कॉन्टसाठी काय काय करायला पाहिजे. ज्यांची 10 दिवसानंतर आरआरबीची एक्झाम आहे, जे फक्त आरआरबीसाठी टार्गेट करताय, बाकीचं कुठलंही तुमच्या डोक्यात नाहीये, त्यांनी कंपल्सरी कंपल्सरी म्हणजे कंपल्सरी 1 तास मॅथ्सचं बेसिक करायला पाहिजे. बेसिकमध्ये नंबर सिरीज, सिम्प्लिफिकेशन, कंपॅरिझन याची प्रॅक्टिस करा. आता भरपूर म्हणून सर ते आम्हाला येते, हे सगळ्या जगाला येतं, पण एक्झाममध्ये किती फास्ट करायचं हे तुम्हाला एसबीआयवरनं अंदाज आला असणार आहे, बरोबर. त्यामुळे 1 तास बेसिकची प्रॅक्टिस करा. त्याच्यामध्ये माझं सजेशन राहील की क्लासच्या ज्या नोट्स आहे आपल्या, मग ते ऑनलाईनवाले मुलं असो का ऑफलाईनवाले असो, प्लीज ते सगळे रूल्स आणि ते सगळं रिवाईज करा. त्याच्याने काय होईल माहिती का, खूप जणांनी एसबीआयला फीडबॅक दिला की सर आम्ही शेवटी ते रूल्स वगैरे बघून गेलो होतो, तर त्या गोष्टी आम्हाला थोड्याशा लवकर क्लिक झाल्या. आणि काही मुलांनी मग फीडबॅक दिला की सर लेंदी होतं, हे ते रडकेपणा नेहमीचा. त्यामुळे त्या गोष्टी बघा. त्यानंतर 1 तास कंपल्सरी डीआय आणि केसलेट करा. सुरुवातीचे काही दिवस असतील तर मी म्हणेल प्लीज आपल्या नोट्समध्ये जे तुम्हाला डीआय केसलेट करून घेतलेले तेवढे पहिले करा, कारण त्याच्यात ऑलमोस्ट सगळे पॅटर्न्स कव्हर झाले, सगळे शॉर्टकट्स आहेत, छोटे 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 शॉर्टकट्स आहे. पण ते जर तुम्ही चांगले रिवाईज केले तर तुम्हाला चांगले लक्षात राहतील. तर एक तास, मला वाटतं 1 तास बेसिक आणि 1 तास डीआय केसलेट एवढं करा, कारण हे तुम्हाला आरआरबीला भरपूर वेटेज देऊन जाणार आहे. किती मार्क्सचं वेटेज राहील ते मी पुढच्या सेक्शनमध्ये सांगणार आहे, थोड्या वेळानंतर सांगणार आहे, 10 मिनिटांनी. तोपर्यंत हे ऐकून घ्या. सो मॅथ्सचं तुम्ही हे 2 तास दिले पाहिजे. आणि या 2 तासाच्या व्यतिरिक्त याच्यात तुमच्या जवळपास 25 ते 30 मार्क्सचा वेटेज कव्हर होतोय पेपरसाठी. तर मला वाटतं हे 2 तास जे तुम्ही देणार आहे त्याच्यामध्ये पहिले तर क्लासच्या नोट्सनुसारच करा, जे पण आपल्या क्लासचे स्टुडंट आहे, आणि जे क्लासचे नाही त्यांनी पण इझी लेवलचं कॉन्सेप्च्युअल सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर करा. जसं आता केसलेट जरी तुम्ही करताय तर केसलेटच्या सगळ्या कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या पाहिजे. क्लासमध्ये मी जेवढ्या घेतलेल्या त्यात ऑलमोस्ट सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर होता. किंवा जे क्लासचे स्टुडंट नाही आहेत, जे ऐकताय, ज्यांना असं वाटतं आता मग आम्ही कुठून करावं, तर युट्यूबवरती आपण भरपूर केसलेट्स घेतलेले आहे. तर सुरुवातीचे काही युट्यूबचे सेशन जरी बघितले तुम्ही, तर त्याच्यात पण ऑलरेडी भरपूर तुमच्या त्याचा कॉन्सेप्ट रिवाईज होऊन जातील, ठीक आहे. तर मला वाटतं मॅथ्ससाठी असे 2 ते 3 तास दिले पाहिजे. सर 2च तास म्हटले तुम्ही, 3 तास कसं काय. 3 तासासाठी 1 तास मी तुम्हाला सांगतो पुढे. 1 तास तुम्हाला मॅथ्ससाठी, 1 तास नाही अर्धाच तास कंपल्सरी रट्टा मारायचा आहे. कुठला कंपल्सरी रट्टा. सगळ्यांना माहिती आहे की वेन इट कम्स टू आरआरबी इट्स ऑल अबाउट स्पीड.
आरआरबी म्हणजे स्पीड भयंकर पाहिजे, नो डाऊट ॲक्युरेसी पण तेवढीच पाहिजे, 100% पाहिजेच आपल्या भाषेमध्ये, बट स्टील स्पीड पण पाहिजे. मग त्या 30 मिनिट्ससाठी काय करायचं, 30 मिनिट्स मॅथ्समध्ये काय करायचं बघा, एक तर इंडिव्हिज्युअली करा किंवा ग्रुपमध्ये करा. काय काय सगळ्यात महत्त्वाचं, टेबल्स 20 पर्यंतचे पाढे कडक पाठ पाहिजे, रॅन्डम विचारायचे, जसे मी ऑफलाईनला विचारायचो किंवा ऑनलाईनला विचारायचो, सगळ्यांना माहिती आहे. दुसरं एक झालं टेबल्स, दुसरं झालं फॅक्टर्स. सर फॅक्टर्स कसे, फॅक्टर्स घाणेरडे पाठ पाहिजे, ऑनलाईनच्या पोरांना चांगलं माहिती आहे, ऑफलाईनवाल्यांना मी एकदा रिमाइंड करून देतो. तुम्हाला भरपूर असे काही पेअर्स लिहून दिलं तर बघा मी फॅक्टरचे इम्पॉर्टंट नंबर्स, ते सगळे नंबर्स मी आता सांगत नाही, पण त्यातल्या एखाद्या नंबरचा मी तुम्हाला रॅन्डम फॅक्शन सांगतो. सपोज 144 आहे, तर 144चे तुम्हाला फॅक्टर्स पाडता आले पाहिजे, ओरली डिस्कस करा, स्वतःसोबत करा किंवा अजून कोणासोबत डिस्कस करा, काहीच घेणं देणं नाही, पण 144चे असे लाईन फॅक्टर सांगा. 2 पासून चालू करा, 2 × 72, 3 × 48, 4 × 36, 6 × 24, 8 × 18, 9 × 16 आणि 12 × 12. असे पटापट सगळे फॅक्टर आले पाहिजे. सर 168चं करा, 2 × 84, 3 × 56, 4 × 42, 6 × 28, 7 × 24, 8 × 21, 12 × 14. करेक्ट. सर तुम्ही पुढे का नाही गेले, 12 × 14 नंतर परत रिपीट होऊन जातं सगळं, म्हणून पुढे गेलो नाही. तर ह्या सगळे फॅक्टर्स आठवत आहेत ना, याची रिव्हिजन करा, याचा तुफान फायदा होईल तुम्हाला आरआरबीच्या एक्झामला. पण हे 30 मिनिट्समध्ये हे सगळं आलं पाहिजे. टेबल्स, त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर्स, त्याच्यानंतर फ्रॅक्शन्स कसे 4/9, 3/7, 3/8, सगळे फ्रॅक्शन्स 1 to 16 तर स्टँडर्ड आहेत, पण त्याच्यानंतर जे पॉप्युलर फ्रॅक्शन्स आहे ते पण करा. आणि एक लास्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामधलं पर्सेंटेज ओरली तोडून फोडून करण्याचा प्रयत्न करा. रॅन्डम पर्सेंटेज एकमेकांना विचारा किंवा ग्रुपमध्ये करा किंवा घरी तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा, पण तोडून करा, स्प्लिटनी करा, फॅक्टर्सनी करा. पर्सेंटेजच्या सुरुवातीला तुम्हाला 4 ते 5 मेथड शिकवलेले आहे, त्या सगळ्या मेथडनी ट्राय करत बसा घरी, किंवा जे ऑनलाईनचे स्टुडंट आहे त्यांनी व्हिडिओचे सुरुवातीचे 15-15, 20-20 मिनिटं बघा, पहिले लेक्चर्स बघा. जे ऑफलाईनचे स्टुडंट आहे तुम्हाला ज्या ट्रिक्स लिहून दिल्या आहे पर्सेंटेजच्या सुरुवातीच्या लेक्चर्सला, त्याच्यावर मेहनत घ्या, कारण याचा सगळा आरआरबीला फायदा होईल. पण मला असं वाटतंय की आरआरबीला तुम्ही किती पण जुने स्टुडंट असो किंवा किती पण नवीन स्टुडंट असो, ओव्हर कॉन्फिडंट राहू नका आणि 30 मिनिट्स का होईना एवढी प्रॅक्टिस करा. टेबल्स, फॅक्टर्स, फ्रॅक्शन्स आणि पर्सेंटेज. ठीक आहे, एवढी जर प्रॅक्टिस तुम्ही 30 मिनिट्स केली ना बॉस, एकदम जबरदस्त काम होऊन जाईल तुमचं. तर ही 30 मिनिट्सची प्रॅक्टिस आणि 2 तासाचं बेसिक आणि DIK स्लेट, याच्यात तुमचं 25 ते 30 मार्कचं गॅरंटी कव्हर होऊन जातं आरआरबी PO साठी. याच्या पलीकडे तुम्ही काही नाही केलं तरी चालतं. ठीक आहे, पण अजून काय करायचं पुढे सांगतोच मी ऍडिशनल, पण हे मॅन्डेटरी एवढी गोष्ट आहे. तर मॉक टेस्ट सांगितलं 2 to 3 hours मध्ये कव्हर होतं. मॅथ्स 2 तास आणि ते अर्धा तास पुढचा म्हणजे 2.5 तास मॅक्स टू मॅक्स, हे मिनिमम आहे. जर एखाद्याला DI ची प्रॅक्टिस थोडी जास्त करायची असेल तर तुम्ही वाढवू शकता टाइम, बेसिकची प्रॅक्टिस जास्त करायची असेल तर टाइम वाढवू शकता. पण बेसिकमध्ये नंबर सिरीजचा डोस कंपल्सरी ठेवा डेली. मी म्हणतो बेसिकच्या प्रॅक्टिसमध्ये पहिले नंबर सिरीज पासून चालू करा, नंबर सिरीज, मग सिम्प्लिफिकेशन, कंपॅरिझन वगैरे वगैरे. का, कारण नंबर सिरीजचा फार फोबिया आहे आणि पोरांचं SBI बघितलं, ज्या स्लॉटला नंबर सिरीज आली होती त्या स्लॉटला थोडे अटेम्प्ट कमी दिसले मुलांचे, पण ज्या मुलांनी नंबर सिरीजची रेग्युलर प्रॅक्टिस केली होती त्यांचं असं काही म्हणणं होतं, ते म्हणजे सर एखादा अवघड होता पण बाकीचे आम्हाला जमले. पण भीतीच खूप तयार होऊन बसलेली नंबर सिरीजची, तेवढं मात्र करा. लॉजिकचं चुपचाप आपलं ठरलेलं दरवेळेसचं लाईव्ह सेशन करायचं. आणि जर जे कोणी लाईव्ह सेशन नसतील करत फॉर एनी रिझन, एकदम मूर्खपणा करू नका तो कराच, आणि जर नसेलच करत समजा, तर मग तुम्ही 2 तासामध्ये डेली 1 तास तुमचे पझल्स झाले पाहिजे आणि 1 तास कुठला तरी एखादा टॉपिक रॅन्डम मिसलेनियस टॉपिक करा. कारण इथे आरआरबीला मिनिमम 35 वगैरे अटेम्प्ट करतात पोर, रिझनिंगला खूप जास्त अटेम्प्ट असतो पोरांचा. तुम्ही आता SBIलाच बघितलं, पोरांनी 35ला 35 मारले किंवा 30 पर्यंत तरी केलेले ॲव्हरेज. इथे 40 पैकी तर 35 करतीलच ते. स्ट्रॅटेजीमध्ये मी अजून डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो. पण मग तुम्ही 1 तास बेसिक आणि 1 तास पझल्स असं चालू ठेवा. लॉजिकचं बेसिक म्हणजे काय, त्याच्यात एक रॅन्डम टॉपिक, लाईक एक दिवस सिलॉजिझम, एक दिवस इनपुट आउटपुट, एक दिवस कोडिंग डिकोडिंग, एक दिवस ब्लड रिलेशन, डायरेक्शन सेन्स, इनइक्वॅलिटी, आणि एक दिवस पझल्स. सर आम्हाला मटेरियल नाही भेटत त्याचं, तर मटेरियलसाठी चुपचाप यस सर जे लाईव्ह सेशन घेता आपल्या SSAचं त्याच्यावरती जा, त्याच्यावरनं ते जरी मटेरियल वापरलं तुम्हाला ऑनलाईन नसेल जमत तर तुम्ही त्याला ऑफलाईन करा. ठीक आहे, लाईव्ह सेशनला पण ते करा, शक्यतो ट्राय करा ते लाईव्ह करायला. कारण खूप मुलांनी SBIला फीडबॅक दिला की सर यस सरांच्या त्या सेशनमुळे आम्हाला एवढा फायदा झाला, त्यामुळे ते प्लीज करा. 2 तास. त्यानंतर इंग्लिश कंपल्सरी 2 तास. सर तुम्ही म्हणतील आरआरबीचा पेपर सर इंग्लिश कसं सांगताय, कान उघडे करून नीट ऐका. इंग्लिश कंपल्सरी 2 तास करा, कंपल्सरी. अहो सर पण आरआरबीला इंग्लिश नाही, तरी पण करा, पुढे जाऊन तुम्हाला खूप फटका बसेल. काही जण म्हणतील आम्ही आरआरबीचे फक्त इंग्लिशसाठीच आरआरबीचेच भक्त आहे आम्ही, आणि मग आम्ही कसं काय इंग्लिश करू. भाई मेन्समध्ये गेल्यानंतर बरेच जण इंग्लिश घेतात, त्यामुळे प्लीज इंग्लिश 2 तास करा. काय करायचं काय नाही, मॅडमनी क्वेस्ट पॉडमध्ये सांगितलेलं, मॅडमचा क्वेस्ट पॉड नक्की बघा, त्याच्यामध्ये सगळं सांगितलेलं आहे. किंवा आता पुढचा जो येतील त्यात मॅडम सांगतील बुधवारी, फ्रायडेला येणार यावेळेस ईदमुळे मॅडम 2 दिवस सुट्टीवर आहे, फ्रायडेला घेतील. ठीक आहे, तर इंग्लिश 2 तास. आणि जे मुलं खरंच, मला तर असं वाटतं, माझं मनातनं मला असं वाटतंय, जे मुलं आरआरबीच्या प्रिपरेशनमध्ये इंग्लिशला डेडिकेशन करतील ना, त्यांचं खरं डेडिकेशन मानलं जाईल बॉस.
जर तुम्ही तिथं कॅज्युअली घेतला, मूर्खपणा केला, तर मग ती डेडिकेशन नाहीये. सो मॉक टेस्ट बोललो मी तुम्हाला, क्वांटचं बोललो, एलआरचं बोललो, इंग्लिशचं बोललो. आता जीके. जीके पण करा. सर प्रीचा पेपर आहे तरी पण जीके चालू ठेवा. आणि जीके मध्ये तुम्हाला 2 तासात फक्त डेलीचं जे चालू तेच करायचं. तो आपलं तुम्हाला जीकेचं सांगितलेलं डेलीचा एक व्हिडिओ येतो बँकर्स अड्डाचा आपल्या चॅनलवरती, आणि अफेअर्स क्लाउडची लिंक आहे. तेवढं जरी चालू ठेवलं तरी चालू ठेवाच ते. सर पण आरआरबीचा पेपर तोंडावर आला तर एकदम एक्झामच्या 2-3 दिवस अगोदर तुम्ही स्टॉप करू शकता, पण मात्र चालू ठेवा यार, कारण बेसिकमध्ये तसंही दुसरं काही नाही तुमच्याकडे करायला. पण चालू ठेवा जीके, कारण पुढे जाऊन प्रॉब्लेम नको यायला. ठीक आहे. आणि जीके जे कोणी करता पण आहे ना, तर रिव्हर्स ऑर्डरमध्ये करायचं. म्हणजे सध्या जुलै चालू आहे ना, तर जुलैचंच करा तुम्ही, फार तर फार जूनचं. काही पोरं डायरेक्ट मे फेब्रुवारी तिकडचं चालू करतात, ते नका करू, कारण ते येईल की नाही एक्झामला त्याचा पण डाऊट आहे. अशी गडबड होऊ शकते. आवाज कसा देतोय? त्या हॉलमध्ये आहे का? हा, ओके. तर मला काही जण बोलले सर आम्ही फेब्रुवारी मार्च चालू करू का? फेब्रुवारी मार्च नका जीके चालू करू, कारण जर चुकून एक्झाम पोस्टपोन झाली, तुम्ही विचार करा सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये एक्झाम राहील तुमची. सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये फेब्रुवारी मार्च जास्त विचारतील का जुलै जून मेचं विचारतील? प्रॉब्लेम हा नाही. प्रॉब्लेम काय करतात पोरं, फेब्रुवारी मार्च पासून चालू करतात आणि खूप डीप मध्ये करतात, फेब्रुवारी मार्च एप्रिल, आणि मे येईपर्यंत जीव जातो त्यांचा. मे येईपर्यंत जीव जातो, आणि मग मे येईपर्यंत जीव गेल्यानंतर तुम्ही मेन तर जीके करत नाही. आता जीके मध्ये तुम्ही काय करायला पाहिजे, सध्या तुम्हाला माहिती असेल ऑलिम्पिक आता कुठे होणार आहे, बॅडमिंटनची वर्ल्ड चॅम्पियनशिप ती इंडियामध्ये होणार आहे 2026ला. त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो बघा, इंडिया होस्ट आहे म्हणून. बाकी ऑलिम्पिकवर तर येईलच समजा. तर हे एवढं मॅन्डेटरी पाहिजे का? हे किती तासाचं झालं? हे 10 तासाचं शेड्यूल दिलं मी तुम्हाला, 10 तासाचं नॉर्मल शेड्यूल आहे. मॉक टेस्ट 2 तास, कॉन्ट 2 तास, लॉजिक 2 तास, इंग्लिश 2 तास, जीके 2 तास. सर पण आमच्याकडे 10 तासापेक्षा थोडासा जास्त वेळ, आम्ही काय करू? तर मला असं वाटतंय जर तुम्हाला हे एवढं मॅन्डेटरी टास्क कंप्लीट झाल्या, त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा काय करायचं तर वर्ड प्रॉब्लेम्स करा मॅथ्सचे, पण त्याच्यातही टॉपिक वाईज करा. एजेस, पार्टनरशिप, बोट्स असे 3-4 टॉपिक चांगले करून ठेवा. कारण की काय ना, मला डाऊट आहे की मुलांना मॅथ्सला तितका वेळ भेटेल का? कारण भरपूर मुलं लॉजिकचं 35+ करतात आणि मॅथ्सला थोडंसं कमी करतात. त्यामुळे मला वाटतं की याला सेकंड प्रायोरिटी ठेवा. पहिले या इतक्या मॅन्डेटरी गोष्टी कंप्लीट करा. यावरती मी ज्या 5 बोललो ना, ह्या केल्यानंतर जर तुमच्याकडे वेळ भेटला तरच वर्ड प्रॉब्लेमला तुम्ही डोकं लावा, जे आरआरबी साठी पूर्ण टार्गेट करताय. एवढं केल्यानंतर पहिले हे मॅन्डेटरी करा, याच्यानंतर एक्स्ट्रा ऍडिशनल तुम्ही करू शकता. सर वर्ड प्रॉब्लेमसाठी आपल्या लाईव्ह सेशनवरचे क्वेश्चन्स केले तरी चालतात. सर एकदा परत समराईज करा ना दिवसभराचं शेड्यूल. हे बघा, मॉक टेस्ट 2 ते 2.5 तास, कॉन्ट 2 ते 2.5 तास, एलआर 2 ते 3 तास, इंग्लिश 2 तास, जीके 2 तास, असं तुमचं ओव्हरऑल 10 ते 12 तासाचं शेड्यूल आहे. तुम्ही काउंटिंग करा. आणि स्पीडसाठी 1 तास तुम्ही सेपरेट देऊ शकता, ज्यात 30 मिनिट्सची रिव्हिजन आहे आणि 30 मिनिट्स तुम्ही अजून काही क्विजेस करू शकता. प्रॅक्टिस मॉकच्या, ऑलिव्ह बोर्डच्या, बँकर्स अड्डाच्या ज्या क्विजेस येतात, आता याचा आरआरबीला खूप फायदा होईल. 30 मिनिट्ससाठी तो एक टाइम ठेवून घ्यायचा दिवसभरातला. आणि एक्स्ट्रा वर्ड प्रॉब्लेमसाठी 1-2 तास काढले तर काढा, हे ऑप्शनल दिले मी तुम्हाला. आणि त्याच्यातही वर्ड प्रॉब्लेम सगळ्या टॉपिक्सचं न करता पहिले काही 3-4 टॉपिक स्ट्रॉंग करा आणि बाकीच्या टॉपिक्सला वरतून केलं तरी जमतं, पण हे ऍडिशनल आहे. ठीक आहे. बाकी इम्पॉर्टंट तुमच्या ज्या मिस्टेक्स होता या सगळ्या जर्नीमध्ये पुढच्या 10 दिवसामध्ये, जेवढ्याही तुमच्या मिस्टेक्स होत आहेत तुमच्या प्रिपरेशनमध्ये म्हणा, त्या स्पीड करताना म्हणा, किंवा मॉक टेस्ट देताना म्हणा, किंवा लाईव्ह सेशन करताना, जिथे कुठे तुमच्या ज्या ज्या मिस्टेक्स होत आहेत त्या एक तर नोट डाऊन करा किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढा. आणि एक्झामला जायच्या 1-2 दिवस अगोदर त्या एकदा ओव्हरलुक करा की तुमच्या काय काय मिस्टेक्स आहे, म्हणजे तुम्हाला त्या कळतील. नोट डाऊन केलेल्या सगळ्यात बेटर राहतील. ठीक आहे. स्ट्रॅटर्जी कशी आहे काय नाही, आता मी लगेच पुढच्या याच्यात सांगतो तुम्हाला स्ट्रॅटर्जीचं. क्लिअर? तर सर 3 पॉईंट्स क्लिअर झालेत आमचे. चौथा पॉईंट आहे बघा आता, आरआरबी पीओ मॉक टेस्ट स्ट्रॅटर्जी. ठीक आहे. तर आरआरबी पीओ मॉक टेस्ट स्ट्रॅटर्जी चालू करतो आम्ही. तर या स्ट्रॅटर्जीमध्ये याच्या अगोदर आरआरबीचं तुमचं शेड्यूल कसं पाहिजे हे मागच्या पॉईंटमध्ये सांगितलेले. आता इथे आरआरबी पीओ साठी, मॉक टेस्टसाठी म्हणा, किंवा ऍक्च्युअल रिअल एक्झामसाठी स्ट्रॅटर्जी काय ती सांगणार आहे. फक्त याच्यातलं तुम्हाला ज्या ज्या गोष्टी आवडतील त्या आठवणीने नोट करा साईडला, व्हिडिओला लाईक करा. हे पॉईंट मी प्रत्येक वेळेस सांगणारच आहे कंपल्सरी. नोट करायला विसरू नका. तुमच्या ज्या काही मिस्टेक्स आहे किंवा तुम्हाला जर काही डाऊट्स विचारायचे, याच्यात मी अजून एक पॉईंट ऍड करतो. बरेच मुलं काय करतात, ओम सर, सुजित सर, अजित सर किंवा राम सर यांना मॉक टेस्ट अनालिसिससाठी विचारतात. राईट? विचारा तुम्ही, काही हरकत नाही. पण विचारताना काय करतात, सर ही मॉक टेस्ट तुम्ही सांगा कसं करायचं, सर काहीतरी सांगता बस ओके. पण त्यांच्या काय मिस्टेक्स होतात ते कधी कधी विसरून जातात विचारायचं. तर तुम्ही मॉक टेस्ट अनालिसिस करत असताना, मॉक टेस्ट देताना तुम्हाला ज्या ज्या मिस्टेक्स वाटतायत ना, त्या पण नोट करा की तुम्ही काय विचारणार आहे फॅकल्टीला, किंवा तुमच्या एखाद्या मित्राला, किंवा एखाद्या सरांना, किंवा तुमच्या एखाद्या मेंटॉरला तुम्ही काय विचारणार आहे ना, हे त्या त्यावेळेस लिहित जातात. भरपूर जण मुलं काय करतात, फोन करतात, एक डाऊट विचारतात, सर अजून काहीतरी होतं मी विसरलो. तर तुम्ही लिहित जा. आता हे जे सेशन चालू आहे आपलं, हे बघा पूर्ण स्क्रोल केलं तर एवढं सगळं लिहून आणलेलं आहे. मला जे बोलायचं ते पण मी लिहिलेलं आहे, आणि दर 3 वर्षापासून लिहितोय मी. कारण असं बऱ्याच वेळेस होऊन जातं की विकली टॉक होऊन जातो, मला नंतर आठवतं यार हा पॉईंट बोलायला पाहिजे होता. तर काहीच नाही, काही लाज वाटायची गरज नाही. सगळं डिटेलमध्ये लिहिलेलं आहे. पण किती किती स्क्रोल होते, इतके पॉईंट्स लिहिलेले आहेत. तर वेळ लागतो याला, पण मग काहीच मुद्दा राहत नाही. मला रिग्रेट राहत नाही, मुलांना रिग्रेट राहत नाही. तसं तुम्हाला पण जे कोणाला विचारायचं आणि कधी पण तुम्हाला आठवलं ना, मोबाईलमध्ये एक नोट असते यार, प्रत्येक मोबाईलमध्ये नोट किंवा एक नोटबुक घ्या, नोटबुकमध्ये लिहा. पण मोबाईलमध्ये मी काय म्हणतोय,
टेलिग्रामवर एक ग्रुप बनवून टाका स्वतःचा, तिथे पॉईंट्स टाकत राहायचे, सरांना फोनवरती काय विचारायचे ते काय होतं त्यावेळेस लक्षात राहतं आपल्याला, नंतर आपण विसरतो. ठीक आहे, ओके. सो आता काय चाललं होतं यांचं मॉक टेस्टची स्ट्रॅटर्जी. आता हे बघा, कॉन्ट आणि LR जे सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला थोडंसं स्ट्रक्चर सांगतो. काही नवीन मुलं आहेत ना, ते विचारत होते की सर याला सेक्शनल टायमिंग नाही का, इंग्लिश नाही का, त्यांना ते पण नव्हतं माहिती. तर थोडं बरोबर ते नवीन आहे, त्यांना माहित नाही. एका मिनिटात स्ट्रक्चर सांगतो. कॉन्ट आणि LRचा जो सेक्शन आहे ना, याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं सेक्शनल टायमिंग नाही आहे. पहिली गोष्ट तर प्रीची एक्झाम आहे RRBची. तर RRB मध्ये प्रीला फक्त मॅथ्स आणि लॉजिक दोनच विषय असतात, त्यामध्ये सेक्शनल टायमिंग नसतो. पण सेक्शनल कट ऑफ असतो, ओव्हरऑल कट ऑफ असतो. ओव्हरऑल टायमिंग जो आहे तुम्हाला तो 45 मिनिट्स असतो. 45 मिनिट्समध्ये 80 क्वेश्चन्स करायचे असतात. पण याच्यामध्ये तुम्हाला रिस्ट्रिक्शन नाही आहे की तुम्ही पहिला सेक्शन हा घेतला पाहिजे किंवा दुसरा सेक्शन हा घेतला पाहिजे, किंवा या 45 मिनिटापैकी 22.5 मिनिटं, असं स्टँडर्ड काहीच नाही. तुम्ही कुठल्याही सेक्शनपासून स्टार्ट करू शकता, कितीही वेळ देऊ शकता सेक्शनला. दोनच पेपर्स आहे, मॅथ्स इंग्लिशचा पेपर त्याच्यामध्ये नाहीये. इंग्लिश मात्र मेन्सला येईल आणि इंग्लिश लॉवर हिंदी असतं. ते मेन्सचं आपण नंतर बघू, ती चर्चा आता नको. सो हे बघा, कॉन्ट आणि LR असतं प्रीसाठी. सेक्शनल टायमिंग नसतो, पण सेक्शनल कट ऑफ असतो, ओव्हरऑल कट ऑफ असतो. कुठलाही सेक्शन तुम्ही कधी घेऊ शकता, असं काही नसतं. ठीक आहे, कोणतं सेक्शन कधीही घेऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर कॉन्टमध्ये सर एक थोडासा पॅटर्न सांगा काय काय येतं. तर कॉन्टमध्ये 10 ते 15 मार्क्सचं सिम्प्लिफिकेशन किंवा अप्रॉक्सिमेशन काही म्हणा, 10 ते 15 मार्क्सचं. 5 ते 10 मार्क्सचं नंबर सिरीज प्लस कंपॅरिझन येऊ शकतं, किंवा एकच काहीतरी येईल 5 मार्कला, दुसरं येणार नाही. पण हे जे बेसिक आहे आपलं नंबर सिरीज सिम्प्लिफिकेशन कंपॅरिझन, हे ओव्हरऑल जे आहे हे 15 ते 20 मार्क्सला विचारतात, 15 to 20 मार्क्सला. जसं SBIला 15 मार्क्सला विचारलं होतं, RRBला तर 40चा पेपर आहे, त्यामुळे 15 मार्क्सपर्यंत विचारतील ते. वर्स्ट केस 10 मार्कला विचारतील, किंवा 15 मार्कला पकडून चला, 15 ते 20, लक चांगलं असेल तर 20. ठीक आहे, त्यात नंबर सिरीज पण आलं, कंपॅरिझन पण आलं, सिम्प्लिफिकेशन आलं. त्यानंतर DI केसलेट 5 ते 10 मार्कला विचारतील. एक DI, एक केसलेट, किंवा 2 DI, 0 केसलेट, किंवा एक DI, 0 केसलेट, असं काही पण 5 ते 10 मार्क्सपर्यंत विचारतात ते. तर जर तुम्ही हेच बघितलं तर मिनिमम तुमचं एकदम वर्स्ट केस 20 मार्क्सचं याच्यात प्रिपरेशन होतं. आणि जर थोडंसं लक चांगलं तर 25 ते 30 मार्कपर्यंत जाऊ शकतं. लक चांगलं असेल तर 30, किंवा एक ॲव्हरेज 25 मार्क्स एवढं विचारता. तर इथपर्यंत तुमचं हेच विचारताय, DI केसलेट बेसिक, जसं SBIला होतं तसंच. आणि पुढे मग 10 मार्क्सचे वर्ड प्रॉब्लेम्स पकडा, किंवा 5 मार्क्सचे वर्ड प्रॉब्लेम, 5 मार्क्सचे क्वांटिटेटिव्ह किंवा डेटा सफिशियन्सी, असं काहीतरी. पण एवढं सगळं विचारतील ते. तर मग सर याच्यातनं आम्ही काय करायला पाहिजे, ते मी सांगतो तुम्हाला काय करायला पाहिजे आता पूर्ण याच्यामध्ये सेक्शनमध्ये. मला तरी असं वाटतं की बेसिक आणि DI केसलेट एवढं जरी तुम्ही केलं तरी चालतं. सर का बरं असं का बरं म्हणताय, कारण की RRBचे ना काही स्पेशल ॲडव्हान्टेजेस पण आहे आणि काही डिसॲडव्हान्टेजेस पण आहे. सर ॲडव्हान्टेज कसं आहे, ॲडव्हान्टेज असं आहे की ज्याला जो सेक्शन पाहिजे तो पहिले घेऊ शकतो, ज्याला जितका टाइम द्यायचा तितका देऊ शकतो. आणि डिसॲडव्हान्टेज आहे की कुठल्याही सेक्शनला टायमिंग त्यांनी डिसाईड नाही करून दिलेला, तर मुलं स्वतः खूप जास्त स्ट्रॅटर्जी बनवतात आणि त्या स्ट्रॅटर्जीमध्ये इतके अडकून जातात की त्यांना तो डिसॲडव्हान्टेज होतो. आणि ते नंतर सांगतात की सर मी या सेक्शनला जास्त टाइम दिला, या सेक्शनला कमी टाइम दिला, त्यांना टाइम मॅनेजमेंट जमत नाही. म्हणजे सर तुम्ही काय प्रिफर केलं असतं, मी तर तेच प्रिफर केलं असतं की त्यांनीच आपल्याला टायमिंग द्यावा, त्यांनी सगळं देऊन टाकावं, आपण ताणच नाही घ्यायचा, जायचं फक्त 20 मिनिटात पेपर देऊन यायचा. पण आता हे कसं आहे ना, 45 मिनिट्स आहे दोन्ही सेक्शनला. तर हे कसं आहे, मी परत सांगतोय, याचं क्रेडिट पण तुम्हालाच भेटणार आहे, ब्लेम पण तुम्हालाच जाणार आहे. जर तुम्ही टायमिंग खूप चांगला यूज केला स्वतःसाठी तर तुम्ही एकदम भारी, आणि नाही यूज केला तर तुम्हालाच ब्लेम पण जाईल. पण सर त्यातलं तुम्ही सांगा कसं करायचं, ते मी सगळं सांगतो आता. पण एक आयडिया येऊन गेली तुम्हाला की कॉन्ट आणि LR असतं कसं कसं असतं म्हणून. सिलेबस पण सांगितलं सर. लॉजिकला सगळं तेच आपलं नॉर्मल सिलेबस. सर मग आता हे सांगा, अजून काय काय तुमचे मेन पॉईंट्स आहे सगळं सांगतो डिटेलमध्ये. पहिला पॉईंट, कुठलाच सेक्शन मला असं वाटतं जर पुढचे 10 दिवस तुम्ही मॉक टेस्ट देताय तर नेक्स्ट 10 डेजमध्ये मॉक टेस्टमध्ये ना कुठल्याच सेक्शनला 20 मिनिटापेक्षा कमी टाइम देऊ नका, आणि कुठल्याच सेक्शनला 25 मिनिटापेक्षा जास्त टाइम देऊ नका. बरोबर ऐकलं तुम्ही, परत एकदा ऐका. कुठल्याच सेक्शनला 20 मिनिट्सपेक्षा कमी टाइम देऊ नका, आणि कुठल्याच सेक्शनला 25 मिनिटापेक्षा जास्त टाइम देऊ नका. आता काही जणांनी लक्षात नसेल तर परत सांगतो. 20 मिनिटापेक्षा कमी टाइम आणि 25 मिनिटापेक्षा जास्त टाइम म्हणजेच 45 मिनिटाचा कॉम्बो आहे ना. तर कुठलाच सेक्शन 20च्या खाली नाही आला पाहिजे आणि कुठलाच 25च्या वरती नाही गेला पाहिजे. बरोबर 45 मिनिटात मॅनेज होतं. तर असं का बरं, मुलं कॅरीड अवे होऊन जातात. कधी कधी लॉजिकचं त्यांना येत असतं आणि येण्याच्या चक्करमध्ये ते इतकं प्रॉपर सॉल्व्ह करत बसतात, त्यांना कुठेतरी एक ते हवा करायची असते की माझे 40 अटेम्प्ट झाले लॉजिकमध्ये. पण त्या हवा करण्याच्या चक्करमध्ये काय होतं, त्यांचे समजा एक 22-23 मिनिटामध्ये 35 अटेम्प्ट झालेले असतात, आणि पुढचे 40 करण्यासाठी त्यांना 30 ते 31 मिनिटं द्यावं लागतं. आणि 30-31 मिनिटं दिल्यानंतर मॅथ्ससाठी वेळ खूप कमी उरतो. मग मॅथ्ससाठी कमी वेळ उरल्यानंतर काय होतं, जे तुम्ही लॉजिकचे 4-5 क्वेश्चन शेवटचे अटेम्प्ट केले ना, जे थोडेसे डिफिकल्ट होते, पण तुम्ही अटेम्प्ट केले, तुम्हाला येता येते, पण ते 5 मार्क भेटले तुम्हाला 5-6 मिनिटात. पण इकडे 5-6 मिनिटात तुम्ही मॅथ्सचे खूप इझी क्वेश्चन घालून बसता, आणि मग शेवटी 14-15 मिनिटात काय होतं, एकतर मॅथ्सला 14-15 मिनिटं उरल्यानंतर घाईघाईत खूप करायचं म्हणून प्रेशरमध्ये बऱ्याच गोष्टी जमत नाही किंवा खूप चुकून जाता, आणि मग अटेम्प्ट कमी होतं. असं तर दरवर्षी ऐकलेलं आहे की सर लॉजिक 40 अटेम्प्ट आहे, पण मॅथ्सचा 13 आहे, 12 आहे, किंवा मॅथ्सचा 16 आहे, 17 आहे, तर त्यांचे पेपर निघत नाही का? तरी पण त्यांचे पेपर निघतात जर त्यांची अॅक्युरेसी असेल ना. तर मॅथ्सचा 12 अटेम्प्ट आणि लॉजिकचा 40 अटेम्प्ट, याच्यावर पण त्यांना कुठेतरी 53-54 मार्क भेटून जातात. लॉजिकला तर पूर्ण 40 भेटतात आणि मॅथ्सला थोडासा बोनस भेटून काम होतं. पण
हे प्रत्येकाच्या केसमध्ये होत नाही आणि बरेच जण अडकतात त्याच्यामध्ये. खूप गेम होतात त्यांचा, की सर मग प्रेशरमध्ये मॅथ्सचे जास्त अटेम्प्ट केले, तुक्के मारले, मग निगेटिव्ह मध्ये आलो, नॉर्मलाइज झालं. त्याच्यामुळे ना तुम्ही सुरुवातीपासून सवय लावा मॉकमध्ये पण, की 25 मिनिटाच्या पुढे जाऊ द्यायचं नाही एक सेक्शन. मोस्टली तुमचा तो लॉजिकच सेक्शन राहील. 25च्या वरती नका देऊ. त्यात काय होईल माहिती का, जे बेस्ट मधले बेस्ट क्वेश्चन आहे ना, 32, 34, 35 क्वेश्चन, ते तुमचे अटेम्प्ट होऊन जातील. आणि मग ते जे उरलेले क्वेश्चन्स आहे, आता मिनिंगफुल वर्ड म्हणा किंवा काय म्हणा, हे तुमचे बनणार आहे, मी नाही म्हणत नाहीये, पण त्याला वेळ खूप लागेल ना. मग तेवढा वेळ जर मॅथ्सला दिला ना, तर मॅथ्सचा इझी वाला ढाचा तयार होऊन जाईल तुमचा, बेसिकचा म्हणा, कंपॅरिझनचा, सिम्प्लिफिकेशनचा. तर मला असं वाटतं तो एकदा करा. आणि मॅथ्सचा बेसिक ढाचा तयार केला, डीआय सॉल्व्ह केलं इझीवाला, त्यानंतर पण तुम्हाला मॅथ्समध्ये काही येत नसेल तर मग तुम्ही लॉजिकचे परत 40 अटेम्प्ट करण्याचं तुमचं जे अँबिशन आहे ते कंप्लीट करा. पण यार सुरुवातीला तिथे जाणं थोडंसं मला ते रिस्की वाटतं. त्यामुळे मी म्हटलं की 20 मिनिटं तरी मॅथ्सला द्या. मॅथ्सला 20 मिनिटं दिली की त्यातले जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे, जे इझी इम्पॉर्टंट म्हणजे जे सगळं जग अटेम्प्ट करणार आहे, सिम्प्लिफिकेशन, कंपॅरिझन, नंबर सिरीज, इझीवाला डीआय, तेवढं तरी तुम्ही पहिले ढाचा कंप्लीट करून घ्या. मग सर सेक्शन पहिले कोणता घ्यायचं सांगतो मी तुम्हाला, पण पहिले हे 20 आणि 25 मिनिटाचा लॉजिक कळालं तुम्हाला. सर एखाद्याचा मॅथ्स खूपच स्ट्रॉंग आहे तर त्याने मॅथ्स घ्या 25 मिनिटं, पण 25च्या वरती मॅथ्सला वेळ नका देऊ, कारण मग तुम्ही लॉजिकचा इझी पार्ट मिस करणार. कारण मॅथ्सचं कसं आहे, 20-25 क्वेश्चन समजा जर तुम्ही ॲव्हरेज अटेम्प्ट केले तर तुमचे 35 होतील मॅथ्समध्ये, पण 35 करण्यासाठी तुम्हाला टाइम खूप द्यावा लागेल आणि त्या टाइममुळे तुम्हाला लॉजिकला फटका बसेल. ठीक आहे, आणि एवढा तर कट ऑफ जात नाही, एक 10-12 मार्क्स पर्यंत कट ऑफ जाईल फार तर फार सेक्शनल. सर ओव्हरऑल कट ऑफच्या गप्पा सध्या मारायच्या नाही, अॅक्युरेसी ठेवा 100%, कट ऑफचा ताण घेऊ नका. हा झाला पहिला पॉईंट तुमचा. दुसरं, भरपूर जण काय करतात याच्यामध्ये, लॉजिकमध्ये सर आम्ही 35 अटेम्प्ट करून मॅथ्स जर केलं, मॅथ्सला तर फायदा झालाच आहे, तर अजून काही दुसरा ऍडव्हान्टेज आहे का? खूप मोठा ऍडव्हान्टेज आहे. जर मॅथ्स लॉजिकमध्ये तुम्ही 35-36 अटेम्प्ट केले, जास्त त्याची मोह माया ठेवली नाही 40ची, आणि तो वेळ जर तुम्ही लॉजिकला मॅथ्सला दिला तर मॅथ्सचा तर फायदा होईलच होईल, कारण मॅथ्सचा इझी पार्ट कव्हर होईल ना, प्लस तुम्हाला बोनस भेटेल ना. आता तुम्ही मला सांगा, 40 क्वेश्चन तुम्ही लॉजिकचे अटेम्प्ट केले, तुम्हाला पेपर सेटर 42 मार्क देणार आहे का? 43 मार्क देणार आहे का? 41 मार्क देणार आहे का? देऊन 40 दिल ना, त्याच्यावरती जात नाही. पण जर तुम्ही 35 किंवा 36 अटेम्प्ट केले आणि जर तुम्हाला तिथे बोनस भेटला आणि तुमचे सगळे राईट आले प्रॉपर, बेटा तुम्हाला 36, 37, 38 इथपर्यंत मार्क भेटू शकता. तिकडे 2-3 मार्कचा बोनस भेटू शकतो. आणि इकडे तर 4 क्वेश्चन न अटेम्प्ट करून तुम्ही मॅथ्सचे तर अटेम्प्ट केलेलेच आहे, इकडे फायदा होऊ शकतो. आणि असं स्मार्ट वर्क खूप जणांनी करतात. मला चांगलं आठवतं, प्रशांत वाघ म्हणून एक आपला स्टुडंट होता, जो आरआरबी ऑफिसर, आरआरबी मध्येच होतो. त्याला इंग्लिशमध्ये 3 मार्क होते बरं का, तरी पण त्याचं सिलेक्शन झालं होतं, कारण इंग्लिशचा कट ऑफ त्यावेळेस खूप कमी लागला होता, खूप पेपर अवघड होता. आणि त्याच्याबरोबरचे भरपूर मुलांनी हिंदी घेतलं होतं मेन्सला, आणि त्यांचे हिंदीचे कट ऑफच नव्हते निघाले. त्याला 3 मार्क होते इंग्लिशमध्ये, तरी पण तो आज आरआरबी ऑफिसर आहे. 2017ला जॉईन झालेला आहे, 4 वर्ष झाले. व्हीकेजीबी मध्ये तो, विदर्भ कोकणमध्ये. तर त्यांनी हे सांगितलं होतं की सर मी लॉजिकचा ना पूर्ण नव्हता केला म्हणे, मी लॉजिकचे 35-36 त्यांनी काहीतरी केले, सोडून दिले. आणि बरोबर पण आहे ना, शेवटी मिनिंगफुल वर्ड वगैरे बनवत बसायला कोणाला वेळ आहे? तेवढा वेळ तुम्ही मॅथ्सला दिला तर मॅथ्सचा शुअर शॉट अटेम्प्ट होतो, आणि तुम्हाला तसाही बोनस निघून पुढे येणार आहे ना. म्हणजे विचार करा, 40 अटेम्प्ट करून 2 चुकवले, पडले तुम्हाला 36 मार्क, आणि इकडे 36 अटेम्प्ट करून सगळे बरोबर आले, पडले 37-38 मार्क. किती महामूर्खपणा येतो की 4 क्वेश्चन जास्त अटेम्प्ट करायचे, परत मागे यायचं, आणि 4 कमी न करून पुढे जायचं, हे जास्त बेटर जाईल ना. तर ठीक आहे, बघा ते आता कसं आहे. आता हे सगळं तुम्ही मॉक टेस्टमध्ये जसं प्रॅक्टिस कराल तसं होईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मॉक टेस्ट जर तुम्ही देतायत ना, त्याच्यामध्ये तुमच्या डोक्यात जर हे आकडे बसले की मला 35 करायचे होते, 30 करायचे होतच नाही, तर मॉक टेस्टमध्ये कदाचित होणार नाही. मॉक टेस्टमध्ये पेपर थोडेसे डिफिकल्ट असतात. आणि जर मॉक टेस्टमध्ये मी तर म्हणाल की आरआरबी पीओची जरी तुम्ही मॉक टेस्ट देताय, तर आरआरबी पीओची जरी मॉक टेस्ट देताय, तर त्याच्यामध्ये तुम्ही आरआरबी असिस्टंटच्या पण काही मॉक टेस्ट द्या, द्या, मुद्दाम द्या. का? आरआरबी असिस्टंटची जे मॉक टेस्ट आहेत या वेबसाईट्सच्या, या ऑलिबोर्डच्या म्हणा, बँकर्स अड्डाच्या म्हणा, या कधी कधी तिथपर्यंत आरआरबी असिस्टंटची जी मॉक टेस्ट आहे ती आरआरबी पीओच्या इक्वल असते ऍक्च्युअल पेपरला, कारण ऍक्च्युअल पेपरला इझी पेपर असतो. आणि इथं तुम्ही असं म्हणाल की सर आमचे तर अटेम्प्टच नाही होऊ लागले तेवढे, कारण पेपर अवघड आहे. त्यामुळे मध्ये मध्ये तुम्ही तो एक एक्सपेरिमेंट करू शकता, जेणेकरून तुम्हाला एक बघता येईल आपलं रीच किती वाढतोय. ठीक आहे, ओके. बाकी पुढे पुढे जे आहे, एक मिनिट, मिस कॉलच लय चालू आहे बाबा, सॉरी. कुठपर्यंत आलो तुम्ही? हा, मिनिमम 20 मिनिट 25 मिनिटाचं झालं. कॉन्टचे 35 आणि सॉरी लॉजिकचे 35, मॅथ्सचे 20 ही एक स्ट्रॅटेजी चांगली राहील अटेम्प्ट करायला. LR 40 पेक्षा थोडं कमी करून मॅथ्स वाढवा हेच सांगितलं. लेवल जोडलो मी तुम्हाला. आरआरबी पीओची जरी लेवल असेल तर SBI ज्युनियर असोसिएटला जी एक्झामला जसे तुम्हाला मॅथ्स क्वेश्चन बघायला भेटले, तुम्ही ती लेवल एक्सपेक्ट करू शकता. मॅथ्सचे सिम्प्लिफिकेशनची लेवल, आरआरबी पीओची तिकडची लेवल सेम राहील किंवा त्याच्यापेक्षा कमी राहील बरं का, पण तशी लेवल. भरपूर मुलं मेसेज करत होते की सर आरआरबी पीओची लेवल कशी राहते, तर SBI क्लर्कला आता जी एक्झाम झाली त्याच्यासारखी लेवल तिथं राहील याची बेसिकची वगैरे. ठीक आहे, बेसिकची म्हणतोय मी, बाकीची नाही. बाकीची त्यापेक्षा कमी पण राहील, त्यापेक्षा वरती तर जात नाही, कमीच राहते शक्यतो. खूप सोपा पेपर राहतो, कारण 45 मिनिट्स तुम्ही विचार करा, 45 मिनिट्स 80 क्वेश्चन्स आहे ना, त्याच्यामुळे लेवल इझी राहते. असिस्टंट क्लर्क प्री इज इक्वल्स टू आरआरबी पीओ प्री असं तुम्ही म्हणू शकता.
आणि प्रॅक्टिस म्हणून आरआरबी पीओ साठी आरआरबी असिस्टंटच्या पण एक्झाम दिल्या तर चालेल. ठीक आहे. आता मेन मुद्दा ज्याच्यासाठी खूप जण वेट करत असतील की सर फर्स्ट सेक्शन कोणता घ्यायचा, कॉन्ट घ्यायचा का लॉजिक घ्यायचा. 90% स्टुडंट ज्यांना मी ओळखतो एवढा 3-4 वर्षांपासून, ज्यांना बघितलंय जवळून किंवा जे नवीन होते, जे बँकेत लागले, 90% स्टुडंट लॉजिक घेतात पहिले. ठीक आहे. तर मग सर तुम्ही काय प्रेफर करा, लॉजिक घेतलं तरी चालेल. तुमची जी स्ट्रेंथ असते ती स्ट्रेंथवरती तुम्ही खेळले पाहिजे सुरुवातीला. मग जर एखाद्याची स्ट्रेंथ मॅथ्स आहे, आता समजा मीच पेपरला जाणार आहे 7 तारखेला माझा पेपर आहे 2:35 का काहीतरी मिनिटाला, तर तिथं मी गेलो तर मला नाही वाटत मी पहिले लॉजिक घेईल. आता एवढं मॅथ्सचा किडा असल्यावरती पहिले मॅथ्सच घेणार आहे. तसं जर तुमच्यामध्ये पण कोणी असं असेल एकदम कट्टर तर त्याने मॅथ्स चालू करावं आणि काही जण मग लॉजिकच चालू करतील. पण सर मग आमचं मॅथ्स एवढं स्ट्रॉंग नाहीये, लॉजिक स्ट्रॉंग आहे, पण मग आम्ही मॅथ्स घेऊच नाही का, तसं नाही म्हणत मी. त्याच्यातही तुम्ही घेऊ शकता. मी सगळे फॅक्ट्स तुम्हाला सांगतो, तुम्हाला डिसिजन तुम्ही घ्या. 90% मुलं तरी लॉजिकच घेता. स्ट्रेंथ पासून चालू करायला पाहिजे कारण मजा येते. लॉजिकला कसं आहे, तुमच्या पहिले 20 मिनिटात नक्कीच 20 पेक्षा जास्त अटेम्प्ट होतात. जवळपास तुमचे 25, 27, 28, 30 अटेम्प्ट झालेले राहील. तर कॉन्फिडन्स खूप वाढतो. मग त्या कॉन्फिडन्स नंतर तुम्ही मॅथ्सला गेले तर तुम्हाला टेन्शन राहत नाही. ही एक स्ट्रॅटेजी राहते. त्याच्यानंतर आता हे सगळे एक्सपेरिमेंट तुम्ही मॉक टेस्टमध्ये करून बघितले पाहिजे. पहिले कॉन्ट घ्यायचं का लॉजिक घ्यायचं. तर शक्यतो तुम्ही लॉजिक पण घेऊन बघा आणि मॅथ्सही घेऊन बघा. मग तुम्हाला कळेल की कसा फरक आहे. आता कधी कधी असं होतं बरं का, की काही मुलं काय स्ट्रॅटेजी लावतात, पहिले कॉन्ट घेतात, बेसिक ढाचा कम्प्लीट करून घेतात, बेसिकचा आणि एखादा इझीवाला डी आहे, आणि मग मस्तपैकी पूर्ण वेळ लॉजिकला देऊन टाकतात, काही ताण नाही घेत. कारण त्यांना बेसिक 20 मार्क्स आणि एखादा डी आय करायला 25 पैकी ते निदान 18-19 क्वेश्चन अटेम्प्ट करतील. काही काही स्किप मारतील समजा अवघड असतील तर. हे करायला पण त्यांना एक 17-18 मिनिटं लागतात. आणि त्याच्यानंतर ते निवांत राहतात की चला जाऊ दे, आता मॅथ झालेला आहे, आता पूर्ण वेळ लॉजिकला द्यायचा आहे. असं पण चालतं. काही जणांच्या केसमध्ये वर्कआउट होतं. पण काहींच्या केसमध्ये असं होतं की सुरुवातीला लॉजिक घेतात आणि पूर्ण वेळ लॉजिक करायच्या चक्करमध्ये खूप वेळ निघून जातो. म्हणजे पूर्ण लॉजिक अटेम्प्ट करायच्या चक्करमध्ये. ते मला पटत नाही. तर लॉजिक जरी पहिले घेताय तर तुम्ही एक बेसिक इझी सगळे फोडून काढा. 34-35 क्वेश्चन करा किंवा टायमिंग बघा. एक तर इधर क्वेश्चन वाईज जा किंवा टाइमनुसार जा. मला तर टाइमच कन्स्टंट ठेवा. 25 मिनिटापेक्षा वरती नका घेऊ. मग मॅथ्स वरती या. आणि जर सुरुवातीला मॅथ्स घेताय तर निदान 15-16-17 मिनिटं करून बीजीजी पार्ट घेऊन परत लॉजिकवर जा. आणि जर लॉजिक करून पण तुम्हाला वेळ वाटत असेल तर परत मॅथ्सवर येऊ शकता. सो बेसिकली अशा काही वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज मुलं वापरतात. तर तुम्ही कोणती सजेस्ट कराल? मी सजेस्ट कराल सुरुवातीला 90% मुलं तर लॉजिक घेतात, त्यामुळे तेच सांगतो, लॉजिक घ्या. मॅक्स 25 मिनिटं द्या मॅक्स. मग मॅथ्स वरती या आणि मॅथ्समध्ये चुकून वेळ भेटला तर मग लॉजिकवर परत जा. अदरवाईज 25 मिनिट्स लॉजिक, 20 मिनिट्स मॅथ्स. मॅक्स 25 मिनिट. जर लॉजिक सर 22 मिनिटात झालं तर वेल अँड गुड, मॅथ्सला वेळ द्यायचा आणि किंवा उरलेला वेळ तिकडे देऊ शकता. असं करून बघा. पण मी सजेस्ट करेल की 10 मॉक टेस्ट आहे तुमच्याकडे, समजा अजून 10 दिवस आहेत तुमच्याकडे, तर जे मुलं आरआरबी साठी एवढं तुटून पडताय 10 दिवस आहेत, तर काही मॉक टेस्टमध्ये ना तुम्ही लॉजिक पण घ्या पहिले, काही मॉक टेस्टमध्ये मॅथ्स पण घ्या आणि स्वतः फील करा की तुम्हाला कसं वाटलं, प्रेशर किती आलं किती नाही. कदाचित तुमची जी बॉटम लाईन स्कोर दोन्ही ठिकाणी 55-55 येईल, पण 55-55 जरी स्कोर आला तर ते 55 आले कसे ते महत्वाचे. तुम्ही पेपर देताना किती रिलॅक्स होते. तर ज्या मोडमध्ये तुम्ही रिलॅक्स असणार आहे, सर मी पहिले लॉजिक घेतल्यावर रिलॅक्स असतो, नाही सर मी पहिले मॅथ्स घेतल्यावर रिलॅक्स असतो, तर तुम्ही तसं करा. पण एक्सपेरिमेंट करून बघा. आणि एक्सपेरिमेंट पण एकाच मॉक टेस्ट सिरीजचे करू नका. लाईक तुम्ही सगळे ऑलिवूडवरतीच एक्सपेरिमेंट केले आणि मग कन्क्लुजन काढलं तर ते बरोबर नाहीये. एक ऑलिवूड, बँकर्स अड्डा, प्रॅक्टिस, सगळे वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करूनच डिसिजन घ्या. मी का सांगतोय, कारण बऱ्याच जणांचं असं होतं की मॅथ्स जर शेवटी ठेवलं तर प्रेशरमध्ये त्यांना ते जमत नाही. त्यामुळे ते करून बघा, तुमचे एक्सपिरियन्स येऊ द्या आणि मग तुम्ही डिसिजन घ्या. ठीक आहे. पण एक जनरल एक मॉक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये असं असतं, शक्यतो स्ट्रेंथ वरती खेळले पाहिजे तुम्ही. स्ट्रेंथ कॉन्फिडन्स वाढतो, कारण नर्वसनेस खूप असतो, सेंटर इकडं तिकडं सगळेजण असतात, पेपर स्टार्ट होतो. तर इझी पार्ट पासून चालू केलेलं कधी पण बेटर असतं. ठीक आहे. तर जो तुमचा इझी पार्ट आहे त्यापासून चालू करा. त्यानंतर एक्सपेरिमेंट करून बघा. मी तर बोललो तुम्हाला. काही जणांचं असं पण राहील की कॉन्टचे मोस्ट इझी क्वेश्चन तर समजा सर आम्हाला जमत आहे, पण आम्हाला वर्ड प्रॉब्लेम वगैरे अटेम्प्ट करण्याची हिंमत करायची, त्याच्याबद्दल मी थोडंसं पुढे बोलतो. पहिले मॅथ्समध्ये काय काय करायचंय, निर्लज्जपणे सिम्प्लिफिकेशन शोधायचं. असं नाही की पहिला क्वेश्चन सिम्प्लिफिकेशन नाही सर मग मी कसं करू. अरे लाज वाटच द्यायची ना तिथे. दन 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 नुसते स्किप मारायचे कॉन्टमध्ये. जर का सुरुवातीला वर्ड प्रॉब्लेम आले, केसलेट आली एकदम पहिलीच, एकदम डीआय येऊन गेला, निर्लज्जपणे स्किप मारायचे. काही त्यात असे लाज नाही वाटायची काय मी पहिले 15 क्वेश्चन स्किप केले. काहीच नाही, एकेका सेकंदात स्किप करायचे, काही टेन्शन नाही घ्यायचं. पटापट स्किप करायचे आणि पहिले सिम्प्लिफिकेशन शोधायचं. त्यानंतर कंपॅरिझन असेल तर ते बघा, नंबर सिरीज असेल तर ती बघा. नंबर सिरीजचा फोबिया असेल खूपच तर मग डीआय बघा इझीवाला, केसलेट बघा. मग वेळ भेटला तर वर्ड प्रॉब्लेम करता. तर असा सिक्वेन्स ठेवा. बेसिक, सिम्प्लिफिकेशन, अप्रॉक्सिमेशन, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल असलं तर जे असेल जेवढं प्रेझेंट असेल तेवढं शोधायचं पटापट. काहीच वेळ नाही लागत. दन स्किप होतं, काही टेन्शन न घेऊ. काही जण म्हणतात सर शोधायला वेळ दिला, काही वेळ नाही लागत, करून बघा तुम्ही. एका सेकंदाच्या आत होऊन जातं ते. ठीक आहे. लिटरली एका सेकंदाच्या आत. तुम्हाला फक्त सेव्ह अँड नेक्स्ट वरती कर्सर ठेवायचा आणि माऊस हातात आहे, फक्त दन नेक्स्ट करायचं, स्क्रीनवर बघायचं, दिसला क्वेश्चन की स्टॉप करून लगेच स्टार्ट करून द्यायचं. ठीक आहे. अप्रॉक्सिमेशन, सिम्प्लिफिकेशन, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल, नंबर सिरीज, डीआय, केसलेट व वर्ड प्रॉब्लेम. असा सिक्वेन्समध्ये तुम्ही पेपर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा. याच्यावरती एक व्हिडिओ पण बनवलेला आहे एकदम डिटेलमध्ये,
तो व्हिडिओ जरी तुम्ही बघितला तरी जमून जाईल. ठीक आहे, पण त्याच्यात मी मॅथ्स, LR, इंग्लिश तिन्ही सांगितलेले, पण मॅथ्सचा जो सेक्शन आहे, जो सिक्वेन्स आहे, तो तुम्ही फॉलो केला पाहिजे. त्याच्यानंतर LRचा सिक्वेन्स तोच आपला. स्टार्टिंगला पझल्स घेऊ नका कृपा करून. काही जण लय स्टंट मारायचा प्रयत्न करता, शक्यतो नका करू. थोडासा सेफ गेम खेळा. सुरुवातीला सेट घ्या, कोडिंग डिकोडिंगचा सेट, इनइक्वालिटीचा सेट, सिलॉजिझमचा सेट, मोठे मोठे क्वेश्चन 5-5, 4-4 सेटवाले जेवढे असतील ते. नंतर पझल्स घ्या आणि सगळ्यात शेवटी तुमचे ते भंगार वन लाईनर, मिनिंगफुल वर्ड आणि ते अल्फा न्यूमरिकला पण मी सुरुवातीला नाही सजेस्ट करत. रिकामा टाइम जातो त्याच्यामध्ये आणि सगळ्यात जास्त क्वेश्चन त्यातच चुकतात पोरांचे. सगळ्यात इझी टॉपिक येतो पण चुकतात पण त्यामध्ये. तुम्ही नोटीस करा, तुमचे जर जे काय तुम्ही हे लिहिलेले असतील ना मॉक टेस्टचे, एक नोटबुक बनवायला सांगितली होती बघा तुम्हाला, त्यात तुम्ही चेक करा अल्फा न्यूमरिक जास्त चुकलेले असतील तुमचे, असं मला वाटतं. माझा एवढा एक्सपिरियन्स एवढं मुलांना बघितलेलं आहे. आणि ओल्ड स्टुडंट जे म्हणत असतील की सर आम्हाला वर्ड प्रॉब्लेमचं एक्सपेरिमेंट करायचं आहे किंवा काय, तर हे बघा, जर तुम्हाला वर्ड प्रॉब्लेमचा एक्सपेरिमेंट करायचं आहे तर काही मॉक टेस्टमध्ये तुम्ही काय करा, हे बेसिक फिजिक्स करूच नका, फक्त वर्ड प्रॉब्लेम अटेम्प्ट करा. कारण बऱ्याच जणांचं म्हणणं की मला इथं वर्ड प्रॉब्लेम जमता पण तिथं जमत नाही, इथं अनालिसिस म्हणतात तिथं जमत नाही, तिथं म्हणजे एक्झामला. तर तुम्ही काही मॉक टेस्टमध्ये एक्सपेरिमेंट करा ना. 10 मॉक टेस्ट आहे ना, 1-2 मॉक टेस्ट असते ज्यात तुम्ही पूर्ण 20 मिनिटं वर्ड प्रॉब्लेम अटेम्प्ट करताय मॅथ्समध्ये. RRBला जरी असलं तरी काही हरकत नाही. आणि लॉजिकमध्ये पण असा एखादा पेपर देऊन बघा बरं का, एक एक्सपेरिमेंट करा. जी मॉक टेस्ट सिरीज तुम्हाला कम्फर्टेबल वाटते ती, जसं तुमचं ऑलिवोड असेल तर ऑलिवोड, अड्डा असेल तर अड्डा, स्टार्ट टू एंड लॉजिक पूर्ण अटेम्प्ट करायचं, म्हणजे जंप नाही मारायचा. पहिला क्वेश्चन जरी पझल असेल तरी अटेम्प्ट करून बघायचं, एक एक्सपेरिमेंट करून बघा. कारण काय ना, जर तुमचं सेंटर चुकून खराब लागलं सेंटर, आणि जिथं तुम्हाला नेक्स्ट करायला प्रॉब्लेम येत असेल, ठीक आहे, तर RRBचं नाही, ह्याचं IBPSचं, तर नेक्स्ट करायला जर प्रॉब्लेम येत असेल, बफर होत असेल, तर त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, पहिल्या क्वेश्चन पासून पण लास्ट क्वेश्चन पर्यंत अटेम्प्ट करू शकता. आणि करावंच लागतं बऱ्याच ठिकाणी, बफर खूप होतं नेक्स्ट करायला. म्हणजे आता मी जे बोललो ना तुम्हाला की पटकन पूर्ण पेपर बघायचा, काही सेंटरवरती तो पेपर बघायला गेला तरच 5 मिनिटं लागतात, कारण ते इतकं बफर होत असतं, खूप वेळ लागतो. मग अशा वेळेस तुम्हाला डिसिजन घ्यावं लागतं की नाही, मला स्टार्ट टू एंड अटेम्प्ट करायचे, मग त्यावेळेस तुम्ही तसं अटेम्प्ट करू शकता. ठीक आहे, तर हा पॉईंट क्लिअर. त्याच्यानंतर ओल्ड स्टुडंटसाठी सांगितलंय, वर्ड प्रॉब्लेमसाठी काही मॉक टेस्टचं पण बोललो मी तुम्हाला. ठीक आहे, आता यातले तुम्हाला जे पण पॉईंट्स पटले ते प्लीज नोट करा, आणि सगळ्यात पहिले तर लाईक करा. तुम्हाला जर यातले काही पॉईंट्स पटले तर व्हिडिओला लाईक करा. 1K लाईक तर आपल्याला कंप्लीट करायचे ते. कदाचित काही जण हा व्हिडिओ बघत असताना ऑलरेडी 1K लाईक झालेले असतील, काहींचे नसतील झाले, तर तुम्ही त्याला हातभार लावा त्याच्यामध्ये. ठीक आहे, यातले काही पॉईंट नोट करा, जे तुम्ही फोनवरती एखाद्या सिनियरला विचारणार आहे ते पण, आणि जे तुम्ही फॉलो करणार आहे ते पण. तर जायचं पुढे. 5वा पॉईंट काय, SBI ज्युनियर असोसिएट प्रीचा स्टडी प्लॅन. हा प्रीचा स्टडी प्लॅन द्यायला मी सगळ्यात खुश आहे. काहीच नाही याच्यामध्ये सांगण्यासाठी, कारण ऑलरेडी सगळं सांगितलेलं आहे. बट स्टील जे मुलं हा टायमिंग बघून इथं क्लिक करून आलेले आहेत, त्यांनी पहिले लाईक पण करा आणि नीट ऐका याच्यासाठी काय सांगतोय. औरंगाबाद आणि नाशिकसाठी मी डेट्स तर ऑलरेडी डिक्लेअर केल्या की त्याच डेट आहे, IIM डिजिटलला कन्फर्म केलं, त्या डेट्स आहेत. ठीक आहे, त्यात काही इश्यू नाही आहे. 28 आणि 29 सध्या तरी त्या डेट आहेत, आणि तुम्हाला हॉल तिकीट येईल त्याचं, असं त्यांच्याकडनं कन्फर्मेशन आहे. 23-26च्या वेळेस त्यांनी सांगितलं नव्हतं, RBIच्या मध्ये त्यांनी अजून सांगितलेलं नाही, ते म्हणजे कन्फर्म नाही म्हणे. त्या जस्ट एक रफ टेंटेटिव्ह बुकिंग असतील, पण ह्याच्या बऱ्यापैकी ते शुअर आहेत. ठीक आहे, त्यानंतर ऑल्टरनेटिव्ह मॉक टेस्ट. आता याच्यामध्ये SBI ज्युनियर असोसिएट्सच्या स्टडी प्लॅनमध्ये याच्यात मॅक्झिमम मुलं असे असतील, मॅक्झिमम म्हणजे सगळे असेच मुलं आहेत की ज्यांचा औरंगाबाद नाशिक सेंटरचे, बरोबर, आणि तुमचा प्लस RRBचा पण पेपर असेल. आता 28-29ला तुमचा SBI होईल, आणि 1 तारखेला RRB होईल, आणि 7 तारखेला RRB होईल. मग तुम्ही काय करायला पाहिजे, तर मला वाटतं मॉक टेस्ट ऑल्टरनेटली चालू ठेवा, जे आपलं मागचे जर डिस्कस झालेले, एक एक SBI, एक RRB, एक SBI, एक RRB बिलकुल चालू ठेवा. आणि 2 मॉक टेस्ट डेली नका देऊ. ठीक आहे, भरपूर जणांनी ते स्टंट मारले, काही जणांची फोनवर पण बोलणं झालं की सर मी एक SBIची देतोय म्हणे आणि एक RRBची देतोय. बाबा ते खूप जास्त होऊन जाईल, आणि त्याच्याने काय होईल ना, त्याचा सिरियसनेस राहत नाही. नुसतं मॉक टेस्ट द्यायची, एक प्रेझेंट लावायची म्हणून दिले जाईल, पण रोज एक मॉक टेस्ट होती तर थोडंसं फ्रेश मूडनी, आणि त्यात पण ऑल्टरनेट एक SBI RBI, तर मजा येऊन जाईल. ठीक आहे, पण सर मग आता किती दिवस चालू ठेवायचं, बघा 28-29ला SBI आणि लगेच 1ला RRB आहे. तर मला तरी वाटतंय की SBIच्या 2-3 दिवस अगोदर समजा तुम्ही ही प्रोसेस स्टॉप करा, शेवटचे 2-3 दिवसात फक्त SBIचेच मॉक द्या. आणि जर तुमचा पेपर 7 तारखेला असेल तर मग तुमच्याकडे थोडासा वेळ जास्त आहे. ठीक आहे, आता बघा 25, 26, 27ला मेमरी बेस्ड. जर 28-29ला मला वाटतं एक्झाम आहे, तर तुम्ही 25, 26, 27 3 दिवसामध्ये काय करू शकता, मेमरी बेस्ड पेपर, इझी क्वेश्चन्स, त्यानंतर रिव्हिजन करू शकतात. या सगळ्या गोष्टींवरती जास्त फोकस द्या. पण मला असं वाटतं की जर 28-29ला एक्झाम आहे, तर 25, 26, 27 हे 3च दिवस राहू द्या तिकडे. आज किती तारीख आहे, 19 तारीख आहे, अजून 5-6 दिवस आहे. तर हा पूर्ण वीक काय करा तुम्ही, जे आपलं रुटीन आधी ठरलेलं होतं मिक्सवालं, SBI प्लस RRB वालं, तेच चालू ठेवा. कारण तुमच्या दोन्ही एक्झाम तिथे येणार आहे. सर मेन्सचं मी पुढे सांगतो, पण प्रीसाठी तरी आपल्या त्या दोन्ही मॉक टेस्ट आणि ते तसं शेड्यूल चालू ठेवा, जे मागच्या विकली टॉकला सांगितलं होतं. तर याच्यात मी पॉईंट काय लिहिला, हा SBI ज्युनियर असोसिएट प्री स्टडी प्लॅन अपडेट लिहिलेलं आहे बघा, अपडेट लिहिलं तिथे. तर याच्यामध्ये अपडेट आहे, पूर्ण स्टडी प्लॅन नाही, कारण पूर्ण स्टडी प्लॅन मागच्या विकली टॉकमध्ये झालं आहे. याच्यात अपडेट काय तर की 28-29ला पेपर आहे, तर तुम्ही 25 तारखेपर्यंत आपलं मिक्स दोन्हीचं पण डबल चालू द्या. पण मात्र 28-29ला तुम्ही कंपल्सरी बेसिसवरती 25, 26, 27ला 3 दिवस तुम्ही काय करा,
फक्त एसबीआयचं द्या आणि शेवटचे 2-3 दिवस मग फक्त आरआरबीचं द्या. क्लिअर? ओके. बाकी आरआरबीचा सर मॉक टेस्ट कशी द्यायची, काय द्यायची, त्यासाठी काही वेगळी स्ट्रॅटेजी काय, ही याच्या अगोदरच्या पॉईंटमध्ये सांगितलेली आहे. काही जण डायरेक्ट इथं आले असतील या पॉईंटवरती, तर अगोदरच्या पॉईंटमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. बाकी सर मग या वीकमध्ये आमचं जे प्री आणि मेन्सचं शेड्यूल चालू होतं, आता काही जुने मुलं असतील ते म्हणतील आमचं तर प्री आणि मेन्सचं शेड्यूल चालू होतं, जे तुम्ही मागच्याच मंगळवारी सांगितलं होतं. हो, तर ते शेड्यूल पण पूर्ण चालू द्या. इनफॅक्ट हा पूर्ण वीक चालू द्या. 28ला पेपर असेल तर नेक्स्ट संडे, मंडे, ट्यूजडे या 3-4 दिवसामध्ये त्यावेळेस तुम्ही फक्त प्रीवरती थोडा जास्त जोर लावू शकता. तोपर्यंत तुमचं मेन्सचं शेड्यूल प्रॉपर चालू द्या. ठीक आहे. तर हा वीक जो आहे तो तुमचा प्री आणि मेन्सचा राहील आणि पुढचा वीक जो आहे तो फक्त प्रीसाठी राहील. ठीक आहे. यातले काही पॉईंट इम्पॉर्टंट असतील तर नोट करा, लाईक करा. आपण मी इथं पण लिहिलेलं आहे. आता मेन एसबीआय ज्युनियर असोसिएट मेन्सचा स्टडी प्लॅन, त्याचा फीडबॅक. ठीक आहे सर, आता हा एक पॉईंट खूप महत्वाचा आहे. एसबीआय ज्युनियर 6वा पॉईंट आहे ना, एसबीआय ज्युनियर असोसिएट मेन्सच्या स्टडी प्लॅनचा फीडबॅक. कारण आता मागच्या मंगळवारी सांगितलं तुम्ही, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार 5 दिवस मुलांनी जे पण फॉलो केलं, त्यांना ज्या पण प्रॉब्लेम्स आले, त्यांचा जो काही फीडबॅक आहे तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तुम्ही तो फीडबॅक नक्की बघा, जे मुलांनी फॉलो करताय, आणि हा वीक पण तुम्हाला हेच करायचंय. तर हा फीडबॅक खूप मॅटर करेल. याच्यामध्ये मुलं काय काय करतायत बघा. सगळ्यात पहिले मुलांचा ना, मला एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो वाटला ना, यार मेन्स म्हटल्यानंतर ना तो माइंडसेटच तयार होत नाही. कमॉन, ती टेस्ट मॅच आहे, तिथे तुम्हाला वेळ लागणार आहे. भरपूर मुलांची कंप्लेंट आम्ही युट्यूब लाईव्हला पण बघितली. तुम्ही पण सगळेजण युट्यूब लाईव्हला असणार आहे बघा. त्याच्यात आपले 1K+ लाईक तर होतेच होते. खूप मुलं ऑनलाईन होते, 1000 पोरं ऑनलाईन होते. त्या सगळ्या मुलांचं तुम्ही कमेंट्स बघत होते काय चालू होतं. युट्यूबला आपण आत्ता शनिवारी एक तुफान जबरदस्त सेशन घेतलं, ज्याच्यामध्ये मेन्सचं सेशन होतं. 2 DI 2 केस, जे सगळ्यांना आवडलं होतं. डेफिनेटली खूप मुलांनी कमेंट्स केल्या त्याच्यात, पण नंतर त्याच्या खाली पण टाकल्या. त्या सगळ्यांचा प्रॉब्लेम काय दिसत होता तुम्ही सगळेजण काय म्हणतो, सर आन्सर येते पण लेंदी आहे, आन्सर येते पण लेंदी आहे. तुमची लेवल चांगली आहे, आता प्रॉब्लेम नाहीये, तुमचे आन्सर्स येणारच आहे, बट ते लेंदी. तर तुम्ही पहिले माइंडसेट तयार करा की ही टेस्ट मॅच आहे. मेन एक्झाम म्हणजे टेस्ट मॅच आहे. तुम्हाला मागच्या 3-4 वर्षापासून ऑफलाईनला आपण तेच एक्झाम्पल सांगत होतो तुम्हाला, की प्रीची एक्झाम म्हणजे T20 मॅच आहे. तिथं तुम्हाला दन हिटिंग करावं लागतं. थोडा जरी अवघड वाटलं तर स्किप मारावं लागतो. इथे कसं आहे ना, इथे तुम्हाला सोपे क्वेश्चन नाही भेटणार. आणि मागच्या या 3-4 जर एक्झाम्स बघितल्या, या वर्षीच्या मी 4ही मेन्स दिलेल्या होत्या. SBI PO, RRB असिस्टंट, IBPS क्लर्क, IBPS PO, या 4 मेन्स दिल्या. फक्त RRB PO नव्हती दिली. हीच ज्याच्याबद्दल आपण आता थोड्या वेळी बोललो, ती नव्हती दिली फक्त. तर 4ही मध्ये मी एक नोटीस केलं, लेवल इतकी तुफान ठेवलेली त्यांनी. जर 3-3 क्वेश्चनचं पझल असेल तर सगळ्यांची लेवल म्हणजे त्यांना तेवढाच वेळ लागेल. पण जर तुम्ही चुकून 4 क्वेश्चनचा एखादा पझल घेतला, तर असं नाही होणार की 4 क्वेश्चनच्या पझलला कमी वेळ लागला, 3 क्वेश्चनच्या पझलला जास्त वेळ लागला. नाही नाही नाही, तुमच्या चुकीमुळे लागू शकतो, पण त्यांनी सेट इतका भारी केलेला होता. 5 क्वेश्चनसाठी जाता तुम्ही तर तुम्हाला तेवढा वेळ लागेल. 4 क्वेश्चनचं इनपुट आउटपुट दिलं होतं त्यांनी, 4 दुने 4 क्वेश्चन समजा. पण 4 क्वेश्चनच्या इनपुट आउटपुटला तितकाच वेळ लागेल जेवढा वेळ पझलला लागेल. इतका भारी पेपर सेट करता येते. आता ह्या मी यावर्षीच्या सगळ्या एक्झाम्सला ज्या जानेवारी फेब्रुवारी झाल्या होत्या, त्याच्यातलं माझं ऑब्झर्वेशन आहे. तर याच्यावरनं मला एवढं तर कळतंय बॉस, की तुम्ही मेन्स एक्झामला पहिले डिसाईड करा की ही टेस्ट मॅच आहे. तर त्या टेस्ट मॅचमध्ये तुम्हाला पेशन्स ठेवायचे, आणि तुम्ही एक क्वेश्चन पकडला की त्याला एका लेंथ पर्यंत सॉल्व्ह करा. तर प्लीज ही कंप्लेंट ना करू की सर आन्सर येत आहे पण वेळ लागतोय. अरे ते सगळ्यांना वेळ लागणार आहे. तुम्ही डोकं जरा ठिकाणावर ठेवा. तुम्ही एकदम T20 मधनं इकडे आले तर तुम्ही काय म्हणणार आहे, हा यार हा बॅटिंग तर चांगली करतोय पण फास्ट नाही खेळते. अरे बाबा, ती टेस्ट मॅच आहे, 5 दिवसाची, तिथं उभं राहणं गरजेचं आहे. तिथं स्ट्राईक रेट मॅटर नाही करत. त्याच्यामुळे प्लीज सगळ्यांनी काय करा, हे लक्षात ठेवा की तुम्ही क्वेश्चन बघितल्यानंतर तुम्हाला कॉन्फिडन्स आला, जसं तुम्ही आता शनिवारचं सेशन केलं, क्वेश्चन बघून जर तुम्हाला कॉन्फिडन्स आला की हा यार जमतोय, मला मस्त जमतोय, तर मग पूर्ण फोडून काढा. त्याला वेळ लागला तरी चालेल. आणि आत्ता तुम्ही आत्तापासून मेन्सच्या पेपरची प्रॅक्टिस करताय ना, अजून 1 महिन्यावरती तर मेन्स आहे मिनिमम SBIची, RRBची त्याच्या पुढे जाईल. ठीक आहे. जर मेन्ससाठी तुम्ही करताय ना, तर बॉस तुम्ही आत्ता सुरुवातीपासून असं नका टार्गेट ठेवू की तुमचे खूप अटेम्प्ट झाले पाहिजे. तुम्ही फक्त त्याला एका लेंथ पर्यंत सॉल्व्ह करा, एंड करा त्याला प्रॉपरली, तो कॉन्फिडन्स गेन करा. म्हणजे आता मला सांगा, कालची मॅच जर तुम्ही बघितली असेल, जसा सूर्यकुमार यादव बॅटिंगला आला, सगळ्यांच्या मनात पहिले हे चाललं असणार आहे, जे क्रिकेट ज्यांना थोडंफार कळतं ते, की यार सूर्यकुमार भाऊ तो आउट नको, फक्त उभं राह. कारण 40-45 रन पाहिजे होते तो बॅटिंगला आला त्यावेळेस. आणि सगळ्यांची अपेक्षा एवढीच असेल की फक्त त्यांनी नॉट आउट होऊन घरी जावं. म्हणजे त्याची पहिली इंटरनॅशनल मॅच आहे, पहिली इंटरनॅशनल सॉरी ODI मॅच आहे, डेब्यू आहे त्याचा. तर त्याला एक चांगलं वाटेल की चला मी नॉट आउट होऊन आलो बाबा, आउट नाही व्हायला पाहिजे. कारण 40-45 तर नाही. तर सुरुवातीला, आणि ही मॅच तर सोडा, पुढच्या पण काही मॅचेस त्याला हे सांगितलं जाईल की तू खूप काही भारी रन नाही केले तरी चालेल, पण तू तिथं विकेटवर थांब, थोडा जसा टाइम स्पेंड कर, तर तुला भारी वाटेल. बरोबर. तसं तुम्हाला हळूहळू प्रॅक्टिस करायची. तर तुम्ही मेन्सच्या एक्झामला सगळ्यात पहिली मेन गोष्ट काय असते, भले कालची मॅच वन डे होती बरं का, पण मी ते कंपॅरिझन तसं सांगतोय तुम्हाला. सगळ्यात मेन काय राहणार आहे, तुम्ही पूर्ण वेळ पेपरला बसा. आता काही मुलांच्या मला कंप्लेंट्स काय आल्या, सर पूर्ण पेपर तर देताच नाही आला म्हणे, सर आम्ही मध्येच उठून गेलो, बोर झालं म्हणे सर आम्हाला. अरे तुम्ही एकदम इतक्या दिवसापासून मरणाच्या प्री देताय आणि अचानक तुम्हाला मेन्स द्यायला लावली, तर असं होणारच आहे. म्हणून मी मागच्या वीकली टॉकमध्ये बोललो होतो की कंप्लीट फुल लेंथ मेन्स नका देऊ, हवं तर सेक्शनल द्या, तुम्हाला हळूहळू सवय होईल. पण पूर्ण वेळ बसा. दुसरं, त्यातनं जे क्वेश्चन तुम्हाला पट्टा आहे ते क्वेश्चन एंड पर्यंत सॉल्व्ह करा. इथं जर असं तुम्हाला फोटो आणायचा असेल ना,
तर त्यासाठी एवढी मेहनत करावं लागेल, थोडं कम्फर्ट झोनच्या बाहेर जावं लागेल. जर तुमचं म्हणणं की नाही आम्हाला सोपे सोपेच पेपर पाहिजे आणि एक तासातच पाहिजे तरच मजा येते, कसं काय होईल बरं? असं नाही होणार. तुम्ही एकदा कोणालाही विचारा ज्यांचं सिलेक्शन झाले, सगळेजण तुम्हाला हे सांगतील. आणि यांच्यावर एक आठवलं सगळ्यात महत्वाचं, आम्ही मागच्या वेळेस हिच्याबद्दल बोललो होतो, कुठे गेली आपली हिरोईन आता ही, मृणाली पाटील. तर तिला आम्ही बोललो होतो की RRB क्लर्कचा रिझल्ट आहे कुठतरी, पण तिचा ऍक्च्युअली रिझल्ट पीओचा पण आहे का, तिचे 2 रिझल्ट होते. हा याच्यातच असेल तर ती IBPS PO आहे ना, कुठेतरी असेल. हा इथे मृणाली पाटील. तिने लगेच मेसेज केला होता, सर तुम्ही असं सांगून दिले माझा असिस्टंटचा रिझल्ट आला, माझा ऑफिसरचा आलेला आहे, ऑफिसरचा पण आलेला आहे, असिस्टंटचा पण आलेला आहे, दोन्ही ठिकाणी तिचे फोटो होते. त्याच्यामुळे वाईट वाटतं मुलांना, एवढी मरणाची मेहनत केली ही टेस्ट मॅच खेळण्यासाठी, आम्ही एवढी प्रॅक्टिस केली, तुम्ही डायरेक्ट असं बोलून देताय. तर त्याच्यामुळे सांगतो, इथं जर असं तिच्यासारखा फोटो पाहिजे असेल तर प्लीज कृपा करून काय करा, एका लेंथ पर्यंत सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस करा. तर माझा पहिला फीडबॅक जो आहे मेन्ससाठी, तर तो मला लास्ट वीकमध्ये हाच भेटला की पोरांमध्ये तेवढे पेशन्स अजून नाही, तेवढे पेशन्स डेव्हलप करा. ठीक आहे. तर जे पण कोणी मेन्सचा प्लॅन तसा करताय जो आपला मागच्या वीकचा होता तो. ठीक आहे. दुसरं, मॉक टेस्ट तुम्ही जी पण मेन्सची देता ना, ती तुमच्या मित्रांसोबत थोडीशी डिस्कस करा. लाईक समजा कॉन्टचा मी सेक्शन दिला, माझे 8च अटेम्प्ट झाले, वैभव सरांचे 9 झाले, यस सरांचे 4 झाले, फातिमा मॅडमचे 11 झाले समजा. ठीक आहे. तर आम्ही डिस्कस करू एकमेकांसोबत की यार त्यात तुम्ही नेमकं काय अटेम्प्ट केलं, कोणते करायला पाहिजे होते, थोडंफार डिस्कस करा. ठीक आहे. खूप तुम्हाला अटेम्प्टमध्ये फरक नाही वाटणार, पण एक तुम्हाला एक ऑब्झर्वेशन येईल. मॅडम म्हणतील की मी हा क्वेश्चन पकडला आणि तो एंडपर्यंत सॉल्व्ह केला. आणि समजा यस सरांचे 4 झाले, यस सर काय म्हणतील, यार मी हा क्वेश्चन अर्धा केला, मी पण म्हणेल की हा मी तो क्वेश्चन अर्धा करून सोडून दिला, मग पुढचा क्वेश्चन केला म्हणून मला वेळ लागला. हे तुम्हाला नक्की नोटीस होईल. तुम्ही एकदा डिस्कस करा. तुम्हाला क्वेश्चन सिलेक्शनमध्ये असं खूप वाव नाही वाटणार, पण तुम्हाला एक दिसेल की यार हाई डी आहे तेवढाच अवघड होता, हाई डी आहे तेवढाच अवघड होता, किंवा दोन्ही डी आहे तेवढेच सोपे होते, पण आपण एंड पर्यंत गेलो नाही, आपण जस्ट सुरुवात बघितली आणि सोडून दिली. तर ह्या गोष्टी तुम्ही चर्चा करा, तर तुम्हाला हे एक्सपिरियन्स मॅटर करतील. ठीक आहे. ह्या झाले 1-2 सुरुवातीचे पॉईंट्स. आता सगळ्यात महत्वाचा, इतका बेकार पॉईंट आहे हा पॉईंट, तर तुम्ही जर म्हणजे इम्प्लिमेंट केला आणि हा पॉईंट जर तुम्ही शिकले, तुमचा रिझल्ट खूप लवकर येईल. लवकर या अशा ब्लू पोस्टरवरती फोटो येऊन जाईल. काय सर सांगा, एसबीआयचाच पेपर देतोय आपण, असं ब्लूज पोस्टर असतं आपलं एसबीआयचं नेहमी. ठीक आहे. त्याच्या थीमसाठी सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे की तुम्ही ज्या प्रीची एक्झाम देत होते ना, प्रीच्या ज्या मॉक टेस्ट देत होते ना, त्या प्रीच्या मॉक टेस्टमधनं ना तुमच्या जर काही चुका झाल्या तर त्या चुका दुरुस्त करायला तुमच्याकडे वेळ खूप होता. तुम्ही इमॅजिन करा, तुम्ही किती इमॅजिन करा आणि तुम्ही रिकॉल करा तुमच्याकडे तुम्ही किती मॉक टेस्ट दिल्या प्रीच्या, आणि आता तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही किती मेन्सच्या मॉक टेस्ट देणार आहे एसबीआयसाठीच. ठीक आहे. आठवा. तर तुमच्या मेन्सच्या मॉक टेस्ट खूप कमी असणार आहे, कारण दिवस कमी आहे, अभ्यास भरपूर आहे, जीकेचं मरणाचं टेन्शन राहील थोड्या दिवसानंतर, राईट. ज्यांनी पहिल्यापासून एक एक दिवस जीके केले त्यांना आता टेन्शन नसणार आहे. तर तुम्हाला एक दिसून येईल की जी तुम्ही मेन्सच्या तितक्या मॉक देणार नाही जेवढा तुम्ही प्रीच्या दिलेल्या आहे. त्यामुळे प्रीच्या एक्झाममध्ये जर काही चुका झाल्या तुमच्या मॉक टेस्ट देताना, तर तुम्हाला कव्हर करायला खूप फायदा होता, कारण सगळ्या प्री सारख्याच असतात ऑलमोस्ट सगळ्या एक्झाम्सच्या. तर तुम्हाला तिथं वेळ खूप होता. मग सर तुम्हाला पॉईंट काय सांगायचा, मला पॉईंट हा सांगायचा आहे की जर तुम्ही मेन्सच्या मॉक टेस्ट देताय ना, तर मेन्सच्या मॉक टेस्ट देताना तुम्हाला त्याच्यातनं ज्या काही तुमच्या चुका होत आहे त्या चुका खूप दुरुस्त करावं लागणार आहे. तुमची लर्निंग खूप फास्ट पाहिजे. तुम्हाला पटापट ते शिकून घ्यावं लागेल की हा ह्या चुका झाल्या ना, ह्याला पुढच्या मॉक टेस्टला झाली नाही पाहिजे. प्रीला कसं व्हायचं, समजा पहिल्या मॉक टेस्टला काही मिस्टेक झाल्या, समजा दुसऱ्याला पण तुम्ही केलं, तिसऱ्याला पण केल्या, तर नंतर चौथ्या पाचव्याला तुम्ही इम्प्रूव्ह करून त्याला ऍडजस्ट करू शकत होते. तुम्ही आता तेवढ्या मॉक टेस्ट देऊ नाही शकत मेन्सच्या. त्याच्यामुळे तुमच्या ज्या पण मिस्टेक्स होत्या एका मॉक टेस्टमध्ये त्या लगेच दुसऱ्यामध्ये तुम्ही इम्प्रूव्ह करा. कंपल्सरी इम्प्रूव्ह करा, गडबड नका करू. इथं भरपूर मुलांचं असं होईलच की यार सर माझ्याकडनं 30 मिस्टेक परत झाली. बाई मेन्सची हे इथं तुम्हाला तेवढा ऑपॉर्च्युनिटी भेटणार नाहीये. ठीक आहे. टेस्ट मॅच एकदा आउट झाले की बसा मुलं पेव्हिलियन मध्ये कितीतरी वेळ, त्यामुळे आउट व्हायचंच नाही तिथे, किंवा ज्या चुका झाल्या त्या दुरुस्त करायच्या. त्यामुळे प्लीज लक्षात ठेवा की मेन्समध्ये हाच मुलं आता जे पुढे जातील, जे पटापटा त्यांच्या झालेल्या चुकांना दुरुस्त करतील पुढच्या मॉकमध्ये. त्यामुळे लर्निंग फास्ट ठेवा, अनालिसिस चांगलं करा की काय मिस्टेक झाल्या, आणि जी काय मिस्टेक झाली असेल XYZ, ती सोपी असो किंवा अवघड असो किंवा खूपच फालतू मिस्टेक असो किंवा खूप मेजर मिस्टेक असो, पण ती लवकरात लवकर इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करा. ह्या पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे मेन्सच्या मॉकमधनं. मेन्सचा मॉक देताना पक्का तुम्ही ते पॉईंट्स लिहून ठेवा. 3 तुमचे चांगले पॉईंट, 3 तुमचे वाईट पॉईंट, दोन्ही लिहून ठेवा. चांगले पॉईंट पण लिहा. चांगले पॉईंट कशासाठी सर, की ते परत करायचे आपल्याला, चांगले आहे हा पॉईंट परत इम्प्लिमेंट करायचा आहे. असं नको व्हायला की तो चांगला केला होता, तो राहून गेला, पुढच्याच परत काहीतरी गडबड केली. तर हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. मेन्सचा हा जो फीडबॅक मी मुलांकडनं घेतला, त्यांना पण तेच सांगितलं फोनवरती की तुम्ही त्याला इम्प्लिमेंट करा. आता फक्त ज्या तुमच्या चुका झालेल्या आहे त्या लवकर लवकर इम्प्रूव्ह करा आणि चांगल्या चांगल्या गोष्टी परत इम्प्लिमेंट करा. ठीक आहे. ओके. सो काय काय बघा, आता मेन्सचा एक्सपिरियन्स घ्या. पहिले बोललो मी, लर्निंग तुमची फास्ट पाहिजे, मित्रांसोबत डिस्कस करा हे सांगितलं. त्यानंतर एका लेंथ पर्यंत त्याला सॉल्व्ह करा. टेस्ट मॅच आहे, T20 नाही आहे, ओडिया पण नाही आहे आपली. ठीक आहे. हे सगळे कामाचे पॉईंट झाले. त्यानंतर अति एक्सपेरिमेंट नका करू. ठीक आहे. आता काही जणांचं काय म्हणणं होतं,
सर आम्ही हा पण पॉईंट खूप मजेदार आहे ना. हा पॉईंट बॉस तुम्हाला विश्वास नाही बसणार कुठून भेटला मला. कालच्या मॅचमधनं भेटला. हर्षा भोगलेनी सांगितलं होतं हे आणि झहीर खाननी सांगितलं. हर्षा भोगलेने तो पॉईंट रिपीट केला आणि मला तो खूपच पटला. झहीर खानचं काय म्हणतो क्रिकेटमध्ये ते सांगतो पहिले, मग इथं रिलेट करतो. क्रिकेटचा फॅन असल्यामुळे थोडेसे पॉईंट्स क्रिकेटचे येतील तेवढं ऐकून घ्या, थोडं बेअर करा. आणि जे क्रिकेट लवर्स आहे त्यांनी लगेच लाईक पण करून टाका, ठीक आहे. ओके, आता ऐका. त्यांनी काय सांगितलं होतं की मुंबई इंडियन्सचा तो आता कोच आहे ना, झहीर खान, तर तो सांगत होता हे लयच बेकार कार्यकर्ते आणलेले सध्या तुम्ही, की पृथ्वी शॉ भयंकर मारत होता. असं वाटत होतं T20 पण 8 ओव्हरमध्ये 80 रन नसतं, यांनी 8 ओव्हर 80 मारत होते काल. म्हणजे एका साईडला मी पाकिस्तान आणि यांची पण मॅच बघत होतो, पाकिस्तान आणि इंग्लंडची ती मॅच पण भारी चालू होती. पण त्याच्यापेक्षा बेकार यांनी ओपनिंग करून दिली होती नंतर आपली इकडची इनिंग. मग म्हटलं हे असे का बरं खेळतात. त्याने तो विचारला इनिंग, म्हणजे यार यांची पहिली मॅच आहे, डेब्यू मॅच आहे, पहिल्या बॉलला 6. आणि त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये काय सांगितलं तुम्ही ऐकलं ना, तर मी पहिले डिसाईड करून गेलो मी पहिल्या बॉलला 6 मारणार म्हणून. माझ्या सगळ्या टीममेट्सला माहिती होतं की पहिल्या बॉलला 6 मारणार आहे. मला पहिली मॅच आहे माझी वन डे, तर मी अशीच स्टार्ट करणार होतो. तर ते म्हणतो की यांचा प्रॉब्लेम काय, ते म्हणे प्रॉब्लेम नाही म्हणे त्यांचा, ह्या जनरेशनच्या ह्या प्लेयर्सनी डायरेक्ट डिसाइडेड आहे म्हणे हे जाऊन नुसतं अटॅकच करणार आहे. आणि यांची एक स्ट्रॅटर्जी आहे म्हणे, यांची प्रोसेस आहे, प्रोसेस शब्द वापरला होता, यांची एक प्रोसेसनुसार जाणार म्हणे. तुम्ही जर त्यांना असं बघितलं अचानक की यार हे असं कसं खेळतात, नाही तुम्ही त्यांचं मागचं पण रेकॉर्ड बघा म्हणे. आणि तुम्हाला मी हे सांगतो म्हणे की जर या प्रोसेसमध्ये हे कुठे फ्लॉप जरी झाले, ठीक आहे, एखादी मॅच त्यांची खराब जरी गेली तर यांना लोक क्रिटिसाइज करतील, पण हे लोक टेन्शन घेणार नाही. कारण यांना माहिती आहे की यांची ही जी प्रोसेस आहे, यांचा हा जो प्लॅन, यांची ही जी स्ट्रॅटर्जी आहे ही परफेक्ट आहे. आणि हे या स्ट्रॅटर्जीने खेळणार आहे म्हणे, काही जरी झालं तर. त्यामुळे इव्हन त्याच्यात फेल्युअर जरी आलं म्हणे तरी ते चेंज नाही करणार म्हणे, मी गॅरंटी सांगतो मी तुम्हाला आता. मग हर्षा भोगले म्हटला तिथे की हा पॉईंट नोट करण्यासारखा आहे म्हणे, की यांच्यात फेल्युअर जरी आलं, जरी आम्ही उद्या क्रिटिसाइज केलं यांना, यार 2 मॅच फ्लॉप गेली, 3 मॅच फ्लॉप गेली, तरी हे असंच खेळणार म्हणे. तुम्ही सेवागचं बघा, त्याला किती जरी क्रिटिसाइज केलं सुरुवातीला, तरी तो शेवटपर्यंत त्याच्या आयुष्यात तसाच खेळला आणि तो सक्सेसफुल पण झाला ना पुढे. तर हा पॉईंट मला त्यावेळेस थोडासा पोरांना असा मारा वाटत होता धरून, की अरे तुम्हाला जी काय, अरे काही मुलांचे मला फीडबॅक काय होते, सरांनी पहिली मॉक टेस्ट दिली पण स्कोअर कमी आला, मग आम्ही दुसऱ्या मॉक टेस्टला लगेच पूर्ण स्ट्रॅटर्जी चेंज करून टाकली, इथं असं इतके चेंजेस केले त्यांनी. अरे एवढे चेंजेस नका करू. तुम्ही जरी एक मॉक टेस्ट दिली आणि समजा त्यात स्कोअर खराब आला, ठीक आहे ना, स्कोअर खराब आला, पण त्या स्ट्रॅटर्जीवर परत दुसरी मॉक टेस्ट द्या. मायनर चेंज तुम्ही करू शकता, पण एकदम अख्खी स्ट्रॅटर्जी नका चेंज करू. असं खूप जण करताय, तर ते नका करू. आणि नॉट इव्हन मेन्स, प्रीला पण करताय, RRBला पण करताय. म्हणून मला असं वाटतं की तुम्हाला जर विश्वास आहे ना याच्यावरती, तर त्याला थोडासा वेळ द्या. क्रिकेटच्या भाषेत परत सांगायचं म्हटलं तर तुम्ही कोणत्याही नवीन प्लेअरला 3-4 मॅचेस तर देणार आहे ना. काय एक मॅच खराब खेळला भाऊ, तू जाय घरी आता, अरे काय गंमत लावली, 3-4 मॅचेस तर द्या, तो करेल ना इम्प्रूव्ह हळूहळू. तसं तुम्हाला पण 2-3 मॉक टेस्ट होऊ द्या, तुम्हाला हळूहळू तुमच्या मिस्टेक्स कळतील आणि ते कळेल. कारण मेन्स तुमच्यासाठी कम्प्लिटली नवीन आहे. तर तुम्ही असं नका करू की एकदम ड्रास्टिकली स्ट्रॅटर्जी चेंज केली. भरपूर जण ड्रास्टिकली स्ट्रॅटर्जी चेंज करतात, तसं नका करू. हे मागच्या 5-6 दिवसात हा फीडबॅक आलाय मेन्ससाठी स्पेशली, ठीक आहे. तर त्याचं फक्त मला असं वाटतं प्रॉपर एक्झिक्युशन करा, ठीक आहे. एक्झिक्युशन जास्त इम्पॉर्टंट राहील. सो बॅक करा स्वतःला, एक्झिक्यूट करा, स्ट्रॅटर्जी तीच राहायला पाहिजे. लवकर मिस्टेक इम्प्रूव्ह करा, हे तर खूप इम्पॉर्टंट होतं, मी तुम्हाला सांगितलं. आणि प्रीला खूप टाइम होता, मेन्सला जास्त टाइम नाहीये. बाकी मेन्ससाठी इथे लास्ट पॉईंट आता आणि बंद करू याला. मेन्सचं मला तरी वाटतंय की जे पण मुलं मेन्सचं करतात त्यांनी माइंडसेट डोक्यामध्ये हे ठेवा, 2 गोष्टी लक्षात ठेवा, जे आपण नेहमी सांगतो. द मोमेंट यू फिअर यू आर नथिंग, हे लक्षात ठेवा. घाबरले म्हणजे संपले. आणि जे मॅडम तुम्हाला नेहमी सांगतात, डर के आगे जीते, जे माउंटेन ड्यू वाले सांगतात ते, तो पॉईंट तर खरंच इम्पॉर्टंट आहे, खरंच इम्पॉर्टंट आहे. इथे तुम्हाला थोडे पेशन्स ठेवावेच लागणार. तुम्हाला नंतर कळेल की यार मी इतक्या वेळ हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचं मला काहीतरी फळ भेटलं. आणि काही जणांचं असं होईल की सर मी त्या पझलला किती वेळ झटलो, खूपच इगोवर घेतलं. हे बघा, इगोवर घेणं आणि स्वतःला त्याला बॅक करणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तर तुम्ही इगोवर घेणं किंवा त्याला प्रॉपरली स्किप करणं याच्यामध्ये एक थिन लाईन आहे, ती एक डिफरन्शिएट करता आली पाहिजे. काही काही वेळेस असं होतं की एखाद्याला एका लेंथपर्यंत सॉल्व्ह करावं लागतं आणि एका वेळेस तिथूनच सोडून द्यावं लागतं. तर याच्यातला एक फरक आहे थोडासा, तो फरक कळायला पाहिजे. ऍक्च्युली हाच एक पॉईंट मला एका मुलाने विचारला की सर प्रीच्या एक्झाममध्ये पझल कधी स्किप करायचं, त्याच्यावरती मी तुम्हाला एक भारी सांगणार आहे, पण ते पुढच्या पॉईंटमध्ये स्क्रीनशॉटमध्ये आहे, ते आता नाही सांगत. तर एवढं सगळं फीडबॅक होता मेन्सचा. आय होप की तुम्हाला यातले काही पॉईंट्स आवडले असतील, तुम्ही ते नोट केले असतील आणि ते इम्प्लिमेंट कराल, पेशन्स ठेवणार आहे. पुढचा मेन्सचा विकली टॉक आता मला वाटतं एक संडेला होऊन जाईल आपला, RRBचा पेपर झाल्यावर. संडे, मंडे, ट्यूजडे 3 पैकी एका दिवशी आपण विकली टॉक घेत जाऊ. आता डिपेंड करतं की तुमची एक्झाम कधी, त्याच्यानुसार, ठीक आहे. बाकी हे पॉईंट्स आवडले असतील तर प्लीज इम्प्लिमेंट करा. लाईक तर करणारच तुम्ही व्हिडिओला, 1K लाईक झाले असतील कदाचित आतापर्यंत, मी एवढं बोलतोय तर, ठीक आहे. चला सर, जायचं पुढे. जॉब वर्किंग मेंबर्स, अरे बापरे, ठीक आहे. 7व्या बॅचच्या मुलांचे वैभव सरांना मेसेज येते की विकली टॉक कधी होतोय, रेकॉर्डिंग चालू आहे आणि इथं मरणाची मिस कॉल पण चालू आहे. पटापट एकदा आपण रेकॉर्डिंग संपवून टाकू. चला, जॉब वर्किंग मेंबर्स, ठीक आहे. जॉबवाले आणि वर्किंग मेंबर्स. तर सगळ्यात तुमचे पॉईंट्स आर खूप लिमिटेड असतात, मस्त असतात, फक्त तुम्ही प्लीज तेवढे फॉलो करा. आणि वर्किंग मेंबर्स तर लाईक करतीलच कारण ते ऑलरेडी सिलेक्ट झालेले आहेत, ठीक आहे. पहिला पॉईंट,
मॉर्निंगला तुम्ही काय करायचंय तर मॉक टेस्ट द्यायची, जीके आणि इंग्लिशचं रिडिंग करायची. मॉक टेस्ट तुमच्यासाठी मस्ट आहे. भरपूर वर्किंग मेंबर्स असे ज्यांचं म्हणणं आहे की आमचा RRB पीओच करायचं कारण आम्ही ऑलरेडी असिस्टंट वरती आहे. तुम्ही प्लीज रोज एक मॉक टेस्ट द्या. फक्त प्लीज एकच सोर्स वापरू नका मॉक टेस्टसाठी, डिफरंट सोर्सेस वापरा. एक मॉक टेस्ट 45 मिनिट्स चांगलं त्याचं अनालिसिस, जर सकाळी झालं तर ठीक, नाही संध्याकाळी अनालिसिस करा, पण मॉक टेस्ट सकाळच्या फेजमध्ये जा. बँकेत गेल्यानंतर कस्टमरने डोक आउट केल्यानंतर तर फार मुश्किल होईल. आपला एक स्टुडंट आहे बदनापूरला पोस्टिंग आहे त्याची, दाभोली का काहीतरी, काय आहे का तिथे, दाभाडीला पोस्टिंग आहे त्याची, ठीक आहे, आता नाव नाही सांगत जास्त. त्याने एक व्हिडिओ दाखवला पण बँकेतला व्हिडिओ बघा म्हणतोय कसा आहे, एक 15-16 सेकंदाचा व्हिडिओ होता की कसे लोक कस्टमर डायरेक्ट लिटरली त्याच्या काउंटरवरती येऊन हे करताय. मग त्यांनी शेवटी काढलं आणि हे असं रोजचं आहे म्हणे सर. मग ते बघून मला वाटलं की बँकेत गेल्यानंतर जे हाल असतील तुमचे तिथे, त्याच्यानंतर तुम्ही, मला नाही वाटत की मॉक टेस्ट तुम्ही आल्यावर देऊ शकता, तुमचा माइंडसेट असेल. त्यामुळे प्लीज मॉक टेस्ट तुम्ही आधी देऊन टाका, ठीक आहे. प्रत्येक बँकेमध्ये असा इतका भयंकर कार्यक्रम नसेल, कारण त्यांच्या मॅनेजरनी त्यांना सांगितलंय जर तुम्ही या ब्रांचमध्ये सस्टेन करू शकले, पेशन्स ठेवू शकले, टिकू शकले, तर तुम्ही जगातल्या कोणत्या बँकेत काम करू शकता, असं त्यांनी स्टेटमेंट दिलं. त्यामुळे हे सगळ्यात वर्स्ट आहे म्हणे. तुम्ही याच्यानंतर अजून काही वर्स्ट बघूच शकत नाही पुढे लाईफमध्ये. त्याच्यामुळे काही टेन्शन नका, तुमच्या प्रमोशन जिथे कुठे होतील, पुढे ट्रान्सफर होईल, त्या चांगल्याच होतील. म्हणजे याच्यापेक्षा ही सगळ्यात डेंजर ब्रांच आहे म्हणे आपली. कदाचित तिथे तेवढा वर्कलोड असेल, पॉप्युलेशन तेवढी असेल, बरेच त्याला XYZ रिझन असतात, त्याच्यामध्ये आपल्या डीपमध्ये नाही जायचं. तर वाईट नाही म्हणत, मी फक्त एक एक्सपिरियन्स सांगतो त्या मुलांचा की सकाळी मॉक टेस्ट तुम्ही द्या, ती जास्त बेटर राहील. आणि सकाळी प्लीज इंग्लिशची रिडिंग चालू ठेवा. इंग्लिशची रिडिंग तुम्हाला बाकीच्या पण एक्झाम्सला कामात येईल, कारण RRB प्युअर जरी तुमचा टार्गेट आहे, तरी एक डोळा तुमचा कुठेतरी RBI असिस्टंटवरती पण असेल सप्टेंबरच्या, तिथं तर इंग्लिश लागणारच आहे. आणि मागच्या वेळेस RBI असिस्टंटमध्ये काही पंटर असे होते ज्यांनी कम्प्युटर आणि इंग्लिशमध्ये 80 क्वेश्चन्स होते, 40 80 पैकी 75+ स्कोर मारलेला आहे इंग्लिश आणि कम्प्युटरमध्ये. एवढा फालतू पेपर आला होता. पण मग गडबड अशी होती की फालतू पेपर आला की तेवढे मारत नाही पोरांनी काय केलं, 80 पैकी सर दोन्ही मिळून 70 मार्क आले सर आम्हाला. खूप मोठी गोष्ट आहे. आपण त्यांनी 75, 76, 77 घेतले, त्याचं काय. हे पण इम्पॉर्टंट आहे की जरी तुम्हाला बॅटिंग विकेट भेटली तर मग 350, 400 मारून यायची. तुम्ही तिथे 300 रन मारून घरी बोंबला झाले तरी तुम्ही मॅच हारणारच. मग ती आता कालची बॅटिंग विकेटच होती ना, किती ओव्हर चेस केला आपण, 36 ओव्हर चेस केला. 50 ओव्हर आपण पहिले बॅटिंग केली तर 400 मारून दिले असते तिथे. तर ते असं आहे की जर तुम्हाला फायदा होतोय तर मग पूर्णच मारून द्या तिथे. त्यामुळे इंग्लिशचं मला वाटतंय की RBIला जर पेपर सोपा आला, जो की येतोच पुढे, शक्यतो सोपाच येतो प्लीजचा, त्यामुळे तुम्ही इंग्लिश पण चांगलं ठेवा. सो सकाळच्या ह्याच्यामध्ये मॉक टेस्ट, इंग्लिशची थोडीशी रिडिंग आणि जीके तुमच्या हिशोबाने, तुम्हाला चांगलं माहिती जीके कसं करायचं, थोडं रिडिंग चालू ठेवायची. आणि रात्रीच्या ह्याच्यामध्ये मग तुम्ही इव्हिनिंग म्हणा किंवा नाईटला तुम्ही जो काय अभ्यास करताय त्याच्यामध्ये क्वांट आणि LR साठी मला वाटतं 1-1 तास द्या, ज्याच्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करणार, मॉक टेस्ट अनालिसिस करणार. सर पण मटेरियल आपलं टेलिग्राम लाईव्ह आणि युट्यूब लाईव्हचं मटेरियल बेस्ट आहे. युट्यूबवरती भरपूर मटेरियल तुम्ही त्यातनं करा. युट्यूबवरती सगळी प्लेलिस्ट अवेलेबल आहे, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण भेटून जाईल. क्वांट लाईव्ह सेशनची प्लेलिस्ट म्हणून एक ऑप्शन असतं युट्यूबवर जायचं, होम व्हिडिओज प्लेलिस्ट असं बरंच असतं, कम्युनिटी वगैरे, त्यात जायचं प्लेलिस्टमध्ये. लॉजिकचं पण त्यात भरपूर व्हिडिओज सरांचे, तुम्ही तेही मटेरियल वापरलं तरी चालतं. इंग्लिशचे मॅडमनी जेवढं पण आम्ही युट्यूबवर घेतोय, फात्या मॅडम असो, यस सर असो, मी असो, कुठलंही मटेरियल असो युट्यूबचं, ते खूप विचार करून आणि खूप प्रॉपर आणि कामाचा टाकतो. इंग्लिशचं पण तुम्ही मॅडमचं वापरू शकता, खूप जबरदस्त फायदा होईल. इकडे तिकडे भटकायची गरज नाही, एक सोर्स आहे आपल्याकडे, मस्त चालू द्यायचं. किंवा मग टेलिग्रामचं सरांचं सेशन, ठीक आहे. असं मॉर्निंगला ते करा, इव्हिनिंगला नाईटला ते. आणि विकेंडला शक्यतो मॉक टेस्ट ज्या तुम्ही देताय ना, त्यात माझी एक रिक्वेस्ट होती सगळ्या मुलांना. भरपूर जणांनी ग्रुप बनवलेले वर्किंग मेंबर्सनी, जे पण जॉब करतायत सध्या, त्या सगळ्यांसाठी एक यार, तुम्ही जी पण विकेंडला टेस्ट देताय, सॅटर्डे असो संडेला असो, प्लीज ट्राय करा की तुम्ही सेम मॉक टेस्ट देताय. प्लीज ट्राय करा सेम मॉक टेस्ट आणि स्कोर शेअर करा. त्याच्यात कसं तुम्हाला एकमेकांना काही प्रूव्ह करायचं नाही की मी किती भारी. तुम्ही ऑलरेडी गव्हर्नमेंट जॉब करताय, तुम्ही सगळेच भारी आहे, त्याच्यात तुम्ही सगळ्यांना प्राऊड फिलिंग असणार आहे. पण तुम्ही जर सेम मॉक टेस्ट दिली ना, तर तुम्हाला थोडंसं रिअलाइज होईल की यार इतका स्कोर येऊ शकत होता, याचा इतका आला, यांनी हे केलं, आणि थोडंसं डिस्कस करा. मग एक कॉन्फरन्स कॉल करून घ्या अनालिसिस नंतर. पहिले स्कोर शेअर करा, अर्धा-1 तास स्वतःचा सेल्फ अनालिसिस करा, मग कॉन्फरन्स कॉल करा, त्यावर डिस्कशन करा. याच्याने खूप फायदा होईल. तर सेम मॉक टेस्ट द्या. मुलं मॉक टेस्ट देत आहे पण वेगवेगळी देत आहे आणि शेअर नाही करत, डिस्कस नाही करत, मग कसं काय कॉन्फिडन्स वाढणार आहे. हे झाले महत्वाचे पॉईंट. आता मॉक टेस्टचे सोर्स डिफरंट ठेवा, अनालिसिस प्रॉपर करा. मूड नसेल तुमचा कधी तर प्लीज मॉक टेस्ट देऊ नका. एखाद्या तुमचा सकाळी मूड नाही आहे, बॉसने डोकं आउट केलेलं असेल रात्री आधीच ऑलरेडी, आणि तुम्ही परत म्हणता यार नाही, तर सोडून द्या, मॉक टेस्ट नका देऊ. कारण खराब मॉक टेस्ट देण्यापेक्षा न दिलेली बेटर आहे, ठीक आहे. जॉबवाले असो किंवा नॉर्मल पर्सन असो, सगळ्यांना तेच सांगतो, पण जॉबवाल्यांसाठी स्पेशली. कारण कधी कधी असं होईल की तुमचं इतकं हेक्टिक शेड्यूल असेल, मॉक टेस्ट द्यायची नसेल, पण तरी सरांनी सांगितलेली रोज एक द्यायची, जरा देऊन टाकू, असं नका करू. खूपच मूड खराब असेल तर देऊ नका. शक्यतो आपण सकाळी त्यामुळेच ठेवली आहे की मूड तुमचा चांगला राहील, ठीक आहे. त्यानंतर जास्त स्वतःला पुश नका करू. काही मुलांशी, वर्किंगवाल्यांशी बोलून असं होतं की सर लास्ट अटेम्प्ट आहे, घरचे असं, घरचे तसं, हा जॉब असा, जॉब बँकचा असं आहे, जॉब मॅनेजर असा आहे. प्लीज तुम्ही जास्त पुश नका करू. तुम्ही एक थोडंसं ना त्याला एन्जॉय करा त्या प्रोसेसला. बघा, जो तुमचा टाइम ब्रांचमध्ये जायचा तो जाणारच आहे. तुमच्याकडे आहेत मोजून 3-4 तास, सकाळचे 2 तास, संध्याकाळचे 2 तास. तेवढा टाइम फक्त प्रॉपरली इमानदारीने करा. बाकीची ती फेज एन्जॉय करा, सोडून द्या.
कारण काही जणांचं मी बघतोय खूप जास्त स्वतःला पुश करतायत. तसं नका करू यार, अति पुश नका करू. त्याच्याने काय होईल माहिती का, जे व्हायचं तेही नीट होणार नाही. आणि मग सर मग आम्ही एवढं जास्त अभ्यास नाही केला तर कसं करणार, बाकीची मुलं अभ्यास करताय. अबे तुमच्याकडे एवढा मोठा एक्सपिरियन्स आहे, त्याचा काय, तुम्ही बँकेत गेलेले ऑलरेडी, तुमच्याकडे एक्झामचा एक्सपिरियन्स आहे. ज्या मिस्टेक्स हे नवीन पोरं करणार आहे पेपरमध्ये, सिंपल पॅनिक होणं, प्री डिटर्माइंड अटेम्प्ट डोक्यात ठेवणं, तुक्के मारणं, हे सगळं तुम्हाला माहिती आहे की कॉन्टेलरमध्ये कधीच तुक्का मारायचा नसतो, मूर्खपणा असतो. पॅनिक बिलकुल व्हायचं नाहीये. जरी मेन्समध्ये आता मेन्स ज्यावेळेस तुम्ही द्याल त्यावेळेस समजा, सध्या तर प्रीचा पण विचार करतो, पण तरी मेन्समध्ये जरी तुमच्याकडनं एखाद्या वेळेस काही मेजर ब्लंडर झाली तरी तुम्ही कमबॅक करू शकता. हा एक्सपिरियन्स आहे ना तुमच्याकडे. तर हा एक्सपिरियन्स हे पोरं कुठून पण नाही आणू शकत. जोपर्यंत ते देणार नाही तोपर्यंत त्यांना तो एक्सपिरियन्स येणार नाही. मी सांगतोय त्यांना, पण ते तेवढं जोपर्यंत फील होत नाही तोपर्यंत तुम्ही देत नाही. तर माझं म्हणणं आहे की बँकेमधल्या स्टुडंट जे वर्किंग मेंबर्स आहे, जॉबवाले, त्यांच्याकडे हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे, खूप मोठा तुमच्याकडे ऍडव्हान्टेज आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती आहे, त्यामुळे तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स वापरू शकता तिथे. भले तुम्ही तेवढा प्रॅक्टिसमध्ये नाही, तुम्ही तेवढे हे नाही केलेलं. आणि यासाठी मी नेहमी एक एक्झाम्पल देतो पोरांना, त्यामुळे पाठ झाला असेल ते एक्सपिरियन्सवरती. कोणतं एक्झाम्पल असतं, 2011चा वर्ल्ड कप जो इंडियामध्ये झाला होता, इंडिया पाकिस्तानची मोहालीची मॅच, त्याच्यामध्ये हरभजन सिंगला खेळलं होतं त्यांनी, अश्विनला नव्हतं खेळलं. का? अश्विन तर खूप एकदम सुप्रीम फ्लो मध्ये होता त्यावेळेस त्याच्या करिअरचा, पण तरी त्याला नव्हतं खेळलं कारण पाकिस्तान विरुद्धची मॅच होती. हरभजन एक्सपिरियन्स होता, प्रेशर सिच्युएशन हरभजनला माहिती होतं कशा हँडल करायच्या, काय छोट्या छोट्या ज्या टेक्निक्स असतात त्या. आणि मग अश्विनला तर त्यांनी बाकीच्या मॅचेस खेळलंच होतं ना, बाकीच्या ज्या साध्या सिंपल मॅचेस होत्या त्या, तर बाकीच्या टीम विरुद्ध तिथं प्रेशर नव्हतं. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा, ही गोष्ट खूप मॅटर करते. क्लिअर? त्यामुळे तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स यूज करू शकता पुढे जाऊन, आणि यूज कराच तुम्ही तो. त्यामुळे स्वतःला जास्त पुश नका करू, जास्त प्रेशर नका घेऊ, थोडंसं चिल राहा. आणि ती बँकेतली तुम्ही आता जॉईन झाली ती पण फेज एन्जॉय करा ना. तिथं पण तुम्ही मरणाचं टेन्शन घेताय, बॉस सांगताय नाही मला अभ्यासच करायचा आहे, तर ते असं होऊन जाईल ती फेज एकदा निघून गेली ना सुरुवातीचे काही दिवस, तिथं पण जरा गडबड होईल, तर ते नका करू. त्यानंतर पुढे आता सर लास्ट सेकंड लास्ट पॉईंट, थर्ड लास्ट पॉईंट वाटतं, स्क्रीनशॉट फीडबॅक सजेशन्स ना, एकदम फास्ट घेऊ आता. हे बघा, सगळ्यात महत्त्वाचं, स्क्रीनशॉट फीडबॅक सजेशन्समध्ये खूप बारीक बारीक महत्त्वाचे पॉईंट असतील. काही जणांना ट्रॅव्हलिंगसाठी मेंबर पाहिजे असेल, काहींना मॉक टेस्टसाठी मेंबर पाहिजे असेल, काहींच्या काही चुका असतात, काहींच्या काही सजेशन्स असतात. तर हा खूप इम्पॉर्टंट सेक्शन असतो, जो प्रत्येक विकली टॉकमध्ये असतो, कंपल्सरी सेक्शन असतो हा. त्याच्यात खूप महत्त्वाचे पॉईंट्स भेटतील तुम्हाला, ते प्लीज नोट करा आणि लगेच लाईक करून टाका व्हिडिओला. आता 1000च्या वरती तर झाले असतील, करून टाका. सगळ्यात पहिला पॉईंट, जे मुलं पॅनिक होत आहे, जे ओव्हर थिंकिंग करताय, त्या मुलांसाठी आपला एक प्रणव खैरनार नावाचा एक स्टुडंट आहे, 5th ऑनलाईन बॅचचा आहे. त्यांनी सजेशन दिलं की सर तुम्ही याच्या आधी पण सांगितलं, पण तरी तुम्ही एकदा मुलांना सांगा म्हणे, सध्या खूप गरज आहे म्हणे याची. काय? धोनीचं पुस्तक आहे, थिंक अँड विन लाईक धोनी, आय गेस असं काहीतरी टायटल आहे. ठीक आहे, थिंक अँड विन लाईक धोनी. असं भरपूर जणांकडे ती PDF अवेलेबल आहे. बरेच जण लॅपटॉपवरती वाचतात, काही जण मोबाईलवरती टॅबमध्ये वाचतात. ती PDF कोणाकडे पण असेल, तुम्ही मला जरी मेसेज केला टेलिग्रामवरती की सर ती PDF फॉरवर्ड करा म्हणून, पण मी टेलिग्रामचे मेसेज खूप लेट बघतो. आणि सगळ्यात पहिले तर मुलांना सॉरी म्हणतोय मी की या मागच्या संडेचे पण मेसेज बघणे आले, पण उद्या परवा 2-3 दिवसात मी सगळे रिप्लाय देणार तुम्हाला टेलिग्रामचे वगैरे. तर प्लीज ती PDF कोणाकडनं तरी घ्या. टेलिग्रामवर अवेलेबल आहे, थिंक अँड विन लाईक धोनी. ठीक आहे, चॅनलवरती आम्ही टाकणार कारण ते कॉपीराईटचा इश्यू जातो, परत चॅनल बंद झालं तर गडबड होईल. तर तेवढं वाचा त्याच्याबद्दल, कारण त्याच्यात त्यांनी काय सांगितलेलं आहे, धोनीचा तुम्ही खूप वेळेस व्हिडिओ बघितला, किंवा धोनीचा एक व्हिडिओ टाकून देतो मी कंट्रोल लेवल्स बद्दलचा. धोनी 1000 वेळा सांगतो की जे तुमच्या हातात आहे, जे कंट्रोलमध्ये, तुम्ही त्याचाच विचार करा. अननेसेसरी बाकीचा विचार नका करू. आणि मुलं सध्या तेच करताय, अननेसेसरी बाकी फॅक्टरचा खूप विचार करताय, खूप जास्त विचार करताय. तर जे तुमच्या हातात आहे त्याचा विचार करा. सगळ्यात सोपं हे विकली टॉक त्यासाठीच असतो, तुमचं दिवसभराचं शेड्यूल आहे, त्याच्याबद्दल विचार करा. कट ऑफ किती लागेल, सिलेक्शन होईल का, 4 महिन्यांनी काय होईल, 8 महिन्यांनी काय होईल, सीईटी येईल का, ते येणारे सीईटी वरती व्हिडिओ बनवणार. अरे काय गरज आहे रे बाबा, काय गरज आहे? ती सीईटी येण्याच्या अगोदर रिझल्ट काढून बँकेत निघून जाणार, पळून जाणार, काय टेन्शन घ्यायचं तुम्ही? ह्या अननेसेसरी गोष्टींवरती रे रिकाम पोरं डोकं लावत बसता. आता ते काय त्या दिवशी हे झालं होतं ना, IBPSचं नोटिफिकेशन हे झालं बघा, राईट, काढून टाकलं, त्याच्यावर व्हिडिओ बनवणार सर, IBPS नोटिफिकेशन काढलं म्हणून. सिरियसली तुम्हाला ते नुसतं मजाच खूप येते वाटतं बघण्यासाठी, पण यार अभ्यास पण तर करा, हे महत्वाचं आहे. मला ते नाही पटत आहे. ती एक गोष्ट बघा, तर ते बुक वाचत आणि तुमची ओव्हर थिंकिंग थोडी कमी होईल. तुम्ही तुमच्या महत्वाच्या मुद्द्यांवरती स्टक करून राहाल. आणि धोनीचं तेच म्हणणं आहे नेहमी, जे तुमच्या हातामध्ये तेवढं करा. धोनीचं एवढं आहे यार, पण शेवटी एक ओव्हरमध्ये 30 रन पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, समजा एक ओव्हरमध्ये 5 रन पाहिजे समोरच्या टीमला, तरी पण तो शेवटच्या मोमेंट पर्यंत त्याचं डोकं लावत राहतो. आणि मी एका इंटरव्ह्यूमध्ये त्याचं ऐकलं होतं, तो म्हटला होता, म्हणजे ती मॅच गेलेली होती पूर्ण इंडियाच्या हातात, आणि तरी धोनीचं चालू होतं फिल्डिंग लावणं, हे करणं ते करणं. तो म्हणे हे बघा, मी ज्यावेळेस ग्राउंडवरती आहे ना, मला माहिती आहे मी ग्राउंडवरती मेचसाठी आलेलो आहे, खेळण्यासाठी, इंडियासाठी रिप्रेझेंट करतोय, मी तिथे माझं पूर्ण डोकं लावलं म्हणे. नंतर कशाला विचार करायचा पुढे काय होणार आहे काय नाही, ते नंतर बघतो म्हणे. पण त्या मोमेंटला मी त्याचा विचार करतो, रूमवरती जाऊन काय करणार, लोक काय बोलतील, प्रेस कॉन्फरन्समध्ये काय बोलायचं, त्याशी काही देणं घेणं नाही. त्या मोमेंटला मी ग्राउंडवरती ना, मी तिथे माझं पूर्ण 100% देतो. ठीक आहे, त्याच्यात काही टेक्टिक्स असतील जे त्याच्या पुढच्या याच्यासाठी यूज होतील, पुढच्या मॅचेससाठी वगैरे, पण त्याचं म्हणणं की प्रेझेंटमध्ये राहा सध्या. ठीक आहे, ओके. त्यानंतर तुम्ही फॅकल्टी सोबत, डाऊट्स क्लिअरिंग वाल्यांसोबत, मेंटर सोबत, तुमच्या मित्रांसोबत जे काही तुम्ही डाऊट्स विचारणार आहे ते प्लीज नोट करा. मी आधीपासून सांगतोय, परत सांगतोय, कारण बरेच जण फोन लावताना विसरून जातात काय बोलायचं, तर ते तसं नको व्हायला.
आणि जीके रिव्हर्स ऑर्डरमध्ये प्रिपेअर करा. भरपूर जण जीके प्रिपेअर करतात, ते म्हणतात सर आम्ही मार्चचं करू का, मेचं करू का, फेब्रुवारीचं करू का. तर प्लीज उलटं प्रिपेअर करा, नेहमी उलटं प्रिपेअर करायचं. कारण सुरुवातीला तुम्ही जोशमध्ये असतात, तर जोशमध्ये तुम्ही चांगलं चांगलं महत्त्वाचं प्रिपेअर करा. जुलै जून याचं पहिले प्रिपरेशन करा. कारण एक्झाममध्ये जुलै जूनचा जास्त विचारतील. आता ही एक्झाम जर अनफॉर्च्युनेटली पोस्टपोन झाली, सप्टेंबरच्या ऐवजी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये गेली एखादी मेन्स, तर मला सांगा त्यावेळेस फेब्रुवारी आणि मार्चचं विचारतीलच का ते, काय गॅरंटी. बरोबर. त्यामुळे रिव्हर्स ऑर्डरमध्ये चालू करा. मग शेवटी जर वेळ कमी उरला तर त्याचं इम्पॉर्टंट प्रिपेअर करायचं लास्टच्या मंथचं, पण ह्या मंथचं चालू करायचं जे करंट चालू आहे. आणि करंट करायला मजा पण येते ना, कारण तुम्ही रेग्युलर वाचतात. त्याच्यानंतर एसबीआयचा काही एक जण हिरो होता, जो सकाळी एसबीआय दुपारी आरआरबी देत होता. नाव पण माहिती मला, त्याचं नाव नाही सांगितलं, त्याला वाईट वाटेल. त्याला सांगितलं होतं भाऊ, 2-2 मॉक टेस्ट देणं बंद कर, एकच मॉक टेस्ट दे. भले तुझ्या आरआरबी आणि एसबीआय दोन्ही बॅक टू बॅक असतील, ऑल्टरनेटली एक मॉक टेस्ट दे, पण पूर्ण वेळ दे. आणि एखादी मॉक टेस्ट न देता तिथं तुम्ही काहीतरी एक्सपेरिमेंट करा. जसं त्याचा एलआरचा प्रॉब्लेम होता, तो म्हणजे सर माझ्या एलआरचा ना स्कोर नाही वाढत आहे, बाकीच्यांचे स्कोर खूप होत आहे, माझा एकटाच प्रॉब्लेम होतोय. मग तू तिथं 2 मॉक टेस्ट देण्याऐवजी एकच मॉक टेस्ट दे, एका मॉक टेस्टला फक्त लॉजिकचा सेक्शनल देत त्याच्यावर एक्सपेरिमेंट कर. तर असे एक्सपेरिमेंट करू शकता, पण मॉक टेस्ट एकच द्या. त्यानंतर इंग्लिश 15 ते 20 चा स्कोर येतोय म्हणे सर, फ्लक्चुएट होतोय म्हणे सर, तो काय करू. भैया जिनका जिनका स्कोर इंग्लिश का फ्लक्चुएट हो रहा है उनको मैं लिख के देता, या फिर ये जे एवढे सिलेक्ट झालेले आहेत ना, तुम्ही कोणाला विचारा, हे पण तुम्हाला हेच सांगतील की यार शेवटपर्यंत आमचा स्कोर फ्लक्चुएट होत होता, कधी कॉन्स्टंट नव्हता. इनफॅक्ट पेपर दिल्यावर पण माहित नव्हतं किती स्कोर येईल, कारण इंग्लिशचं हे असं चालतं सब्जेक्टिव्ह असल्यामुळे. त्यामुळे एवढं लोड नका घेऊ. पण जर तुमचा स्कोर चांगला आला तर लगे इंग्लिशचा अभ्यास बंद नका करू. आणि इंग्लिशचा स्कोर खराब आला म्हणजे तुम्हाला सगळंच तुमच्या हातात गेलं असं नाहीये. असं खूप वेळ झालंय की पेपरच्या आधी पण मुलांचे स्कोर इंग्लिशचे खराब येतात, पण तिथे गेल्यावर चांगले येतात. कारण तिथे जर तुम्ही एक्झामला बघितलं ना, तर खूप प्रॉपर क्वेश्चन विचारतात, एकदम मस्त पद्धतशीर. हे मॉक टेस्टमध्ये कधी कधी लय जीव घेतात, काहीच्या काही आरसी टाकतात, काही विचारतात, खूप अवघड विचारतात. एवढं अवघड नाही विचारत इंग्लिशचं, पण खूप सोपं असतं ते. पोरांना तर विश्वास बसत नाही, चालेल एवढं सोपं कसं काय, आपण एवढं हुशार झालो का काय, नेमकी गडबड आहे. त्यामुळे इंग्लिशला टेन्शन नका घेऊ, तुमचा जो पण स्कोर येतोय. आणि जमलं तर प्लीज फाते मॅडम सोबत फोनवरती बोला, तुम्ही डिस्कशन करा, तर मॅडम पण तुम्हाला एक गोष्टी तुम्हाला चांगल्या क्लिअर करतील. त्यानंतर डिफरंट मॉक टेस्ट देत राहा, सेम मॉक टेस्ट देऊ नका. पझल डिफरंट मॉक टेस्ट म्हणजे डिफरंट वेगवेगळे सोर्सेस, ठीक आहे. पझल स्किप कधी करायचं सर, असं गौरवचा डाऊट होता. आणि कधी सोडायचं तेच कळत नाही म्हणे सर. असं वाटतं सोडून दिल्यावर की यार थोड्या वेळ धरायला पाहिजे होतं, मार्क्स भेटले असते. किंवा आधी कधी कधी असं वाटतं की खूपच वेळ पकडून ठेवलं, आधीच सोडायला पाहिजे होतं. तुम्हाला त्याला मी एक जे एक्झाम्पल दिलं तेच तुम्हाला सांगतो. सकाळी एकदम टशनमध्ये आपण रात्री झोपताना सकाळी उठण्याचं अलार्म लावून ठेवतो बघा. आणि अलार्म वाजतो कधी काही तुम्ही अभ्यासासाठी काम असेल, कुठे कधी तुम्हाला ट्रेकिंगला जायचं, कुठे गावाला जायचं, कुठे काय असं ना काही अभ्यासात, शक्यतो अभ्यासाच्या बाबतीत असं खूप होतं. अभ्यासाच्या वेळेस तर हे खूप जास्त होतं की सकाळी आपल्याला 6 वाजता उठून अभ्यास करायचा आहे, अलार्म वाजला आणि आपण त्याला स्नूज मोडवर टाकून देतो किंवा थोडंसं स्टॉप करतो आणि लगेच ठरवतो की 10 मिनिटात उठणार मी किंवा 5 मिनिटात उठणार आहे. स्वतःच्या मनात कुठेतरी तुम्हाला माहित असतं ना की आपला गेम होणार आहे, आता आपण उठणार नाही म्हणून, पण तरी नाही नाही उठू उठू म्हणून परत मग अलार्म बंद करतो, परत 5 मिनिटं असे लाईनीत अलार्म लावले असतात बघा. काही काही जणांच्या मोबाईलमध्ये 10 अलार्म असतात, त्यात मी पण आहे. मला पण घाणेरडी सवय ती, माझी एका अलार्मवर उठत नाही मी. असं होतं बघा भरपूर वेळेस. आणि माहिती असतं आपल्याला आपण उठणार नाही, तरी पण नाटक करतो आपण आणि झोपतो. तर तो एक तुम्हाला आतून एक ऑलरेडी एक सिग्नल आलेला असतं ना की भाई तू उठणार नाहीये, चुपचाप बंद करून टाक किंवा उठून घे म्हणून, आता नंतर आपण उठणार नाही म्हणून. सेम पझलच्या वेळेस होतो, सेम. माझा तर पर्सनल एक्सपिरियन्स झाला. पझल सॉल्व्ह करत असताना ज्यावेळेस आपण एकदा स्टक होतो आणि जेव्हा परत स्टार्ट करतो त्यावेळेस कुठेतरी एक हिंट भेटून जाते आपल्याला की यार हे थोडंसं रिचच्या बाहेर आहे, काहीतरी गडबड झालेली वाचताना किंवा काहीतरी आपण मॅटर केलेलं याच्यामध्ये, तर हे नको घ्यायला असं आपल्याला एक इंटरनल असतं. पण एक दुसरा इगो पण असतो, नाही नाही करायचंच आहे. तर माझं म्हणणं आहे की तुम्हाला ज्यावेळेस ते सिग्नल भेटेल ना की आपल्याला ह्याच्यावर रिस्क आहे, तर टेम्पररी ते पझल स्किप करा. टेम्पररी, परमनंटली नाही म्हणते, टेम्पररी त्या मोमेंटला पझल स्किप करून द्या. पुढचे काही क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा, नंतर हवं तर त्याच्यावर या. पण नंतर त्याच्यावर आल्यावर तिथूनच नका स्टार्ट करू, फ्रेश स्टार्ट करा. कदाचित तेवढ्या वेळात तुमचं ते बसून जाईल पटकन. परत तुम्ही जेवढ्या वेळ तिथे आधी घातला तेवढ्या वेळात तुमचं पझल बसून जाईल. कारण की कधीतरी मिस्टेक होते, सेकंड टू द लेफ्ट, सेकंड टू द लेफ्ट तेच वाचतो आपण, पण लिहिताना सेकंड टू द राईट, सेकंड टू द राईटच टाकलेलं असतं. ते नॉर्थ साऊथच्या पझलमध्ये ते म्हणतात राईट राईट राईट, आणि आपण लेफ्ट 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 घेत असतो, कारण ते वरतून बघत असतं, आपल्याला माहित नाही ना एक वरती एक खाली. ह्या एकदम बेसिक चूक आहे, पण या प्रेशरमध्ये लक्षात नाही येत. तर माझं एवढंच म्हणणं आहे की पझल ज्यांचं म्हणणं होतं की कधी सर स्किप करायचं, जर तुम्हाला ती एक हिंट भेटली की यार ये गलत जा रहे आपण, ये रस्ता गलत आहे, आपल्याला माहिती असतं, तरी तोंड मारून बघतो आपण काय आहे काय नाही, तर ते तिथं थोडं टेम्पररी स्किप करा. परमनंटली स्किप करा मी असं नाही म्हणते, नंतर तुम्ही परत येऊ शकता. तर असं होतं. आणि हे हाय प्रेशर गेम आहे, याच्यामध्ये असं छोट्या छोट्या गोष्टी होतात. एखादी तुमची सगळ्याच गोष्टी तुमच्या फीड बसतील असं नाहीये की तुम्ही ते पझल घेतलं राईटच आलं. कधी कधी असं होईल की 4 पझल पैकी सर आम्ही हे 3 पझल केले, पण नेमकं एक मॉडरेट पझल सुटून गेलं आणि अवघड पझल करून बसलो. ठीक आहे ना, काही होत नाही. पण ह्या बेसिक बेसिक गोष्टी बघा. आणि असं जर तुमचा काही अनुभव असेल तर तो तुम्ही मला सांगा, जो मी पुढच्या मुलांसोबत शेअर करेल, किंवा कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या. सगळ्यात सिंपल, कमेंट बॉक्समध्ये तुमचा असा पझलशी रिलेटेड ज्यांचा पण असा अनुभव असेल की पझल कधी स्किप करायचं आम्हाला कळत नव्हतं आणि आता कळायला लागलंय, किंवा आम्हाला असं वाटतं की आम्ही या टेक्निक वापरतो म्हणून आमचं पझल भारी बसतं, तर प्लीज कमेंट करा. याचा फायदा सगळ्यांना होऊन जाईल, ठीक आहे. आणि कमेंटमधूनच मग मला जी एखादी चांगली कमेंट वाटेल
ती हवं तर पुढच्याच वाचून दाखवतो मी, नाही तर वैभव सर आहेच तुम्हाला हार्टचं हे करायला तिथे करतात सर. मग काय हा रिप्लाय देतात सर एकदम भारी. काय त्यांचा स्टँडर्ड रिप्लाय तो मोस्ट वेलकम कीप वॉचिंग असा सर रिप्लाय टाकतात. त्याच्यात एक मजा काय आली माहिती का, एका मुलीने एका व्हिडिओवरती कमेंट केली होती की तिने प्रश्न विचारला तिथे. आता तो काय प्रश्न जाऊ द्या, मी स्क्रीनशॉट काढून सरांना पाठवणार होतो. तिने क्वेश्चन विचारला होता आणि सरांचा स्टँडर्ड रिप्लाय होता ठरलेला. काय कंटिन्यू वॉचिंग प्लीज, काय काय म्हटले तुम्ही आता, मोस्ट वेलकम कीप वॉचिंग, मोस्ट वेलकम कीप वॉचिंग. त्या मुलीने प्रश्न विचारला होता आणि मग मी रिप्लाय देत होतो तिथे. आता ऍडमिन मी पण होतो ना, मी ते रिप्लाय पाहिला, मी तो सरांचा रिप्लाय पाहिला डिलीट मारला आणि मग तिला रिप्लाय देऊन टाकला. तो रिप्लाय डिलीट मारला, तिला नॉर्मल रिप्लाय दिला. तिने काहीतरी प्रश्न विचारला होता, मला तो प्रश्न नाही आठवते, पण असं काहीतरी होता नॉर्मल प्रश्न तिचा मागच्या झालाय. म्हणलं अरे बापरे, मला ते बघून तरी आहे करा. तर तुम्ही बिंदास रिप्लाय करा. ते जस्ट मजेचा पार्ट होता, मध्ये आठवला मला. इंग्लिश ते झालं, डिफरंट मॉक टेस्ट झालं, पदच स्किप करायचं ते पण झालं. गौरवला मला वाटतं सोल्युशन भेटलं असेल, आणि अजून कोणाला जर असं काही चांगले तुमच्याकडे ऑप्शन्स असतील तर कमेंट करा. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर इंग्लिश आरआरबी पीओ स्टॉप नका करू. हां, इंग्लिशसाठी प्लीज, सॉरी आरआरबी पीओ साठी प्लीज इंग्लिश स्टॉप नका करू, इंग्लिशचा अभ्यास चालू ठेवा. ठीक आहे, प्लीज चालू ठेवा इंग्लिशचा अभ्यास, बिलकुल स्टॉप नका करून, त्याला फटका बसेल. वरती सगळं सांगितलेलं आहे मी. आणि आता फक्त हे स्क्रीनशॉट वाचायचे, हे छोटे आहेत एकदम. एक मोटिवेशनल व्हिडिओ पाठवलेला आहे TVF ॲस्पायरंट्सच्या ह्याच्यातला. मी एकदा बघतो, तो भारी वाटला तर पाठवून देतो. त्याच्यानंतर काही मुलं म्हणतो अफेअर्स क्लाउडचं सर पेड PDF टाका. आणि पेड PDF नाही टाकू शकत आपण चॅनलवरती, उगं काहीतरी गडबड व्हायची. तर भरपूर जणांना इंडिव्हिज्युअली मुलं एकमेकांना शेअर करतात, तसं करून घ्या. पण पेड PDF तिथे नाही टाकू शकत आपण. सर या मुलांनी टेस्ट सिरीज ऑलरेडी घेतलेली आहे. हां, ते याची कंप्लेंट होती. असं म्हणणं होतं की हॉलिवूड किंवा प्रॅक्टिस मॉकची टेस्ट सिरीज शेअरिंगमध्ये पाहिजे होती. तर अजून कोणाला पाहिजे असेल तर एक तर कमेंट करा, किंवा खूपच जणांना हॉलिवूडची टेस्ट सिरीज विकत घ्यायची असेल तर मग अनिल सरांना मेसेज करा. मग त्याच्यावर आम्ही बघू, जर खूप जणांचे मेसेजेस आले तर आपण टेस्ट सिरीज घेऊन टाकू. ते टेस्ट सिरीजचं मी तुम्हाला परत सांगतो आपण तसं का करतो. कारण की मिस कॉलच लय बाबा. एक मिनिट हा, सॉरी हा, मी चुकून हे क्लिक होऊन गेलं, त्याच्यावर मेसेज ओपन झाला. तर मॉक टेस्ट सिरीजचं कसं आहे, जर बल्कमध्ये मुलं असतील तरच घेता येईल. कारण की ज्या दिवशी हॉलिवूड आपल्याला देतील ना, त्याच दिवशी तुमची व्हॅलिडिटी स्टार्ट होऊन जाते. आज समजा आपण एक 50 IDs घेतले आणि 50 ID पैकी 10च ID गेले, 40 मुलांनी घेतलीच नाही, त्यांनी 2 महिन्यानंतर टेस्ट सिरीज घेतली ती, तर त्यांना 2 महिने कमी व्हॅलिडिटी भेटते. त्यामुळे ज्यावेळेस जास्त मुलं तयार होतील त्याच वेळेस आपण हॉलिवूडची टेस्ट सिरीज मागवतो. तर जर तुमच्या खूप जणांना इच्छा असेल तर तसं एक तर कमेंट करा, किंवा अनिल सरांना सांगा, तुम्ही मेसेज करून सांगा, फोन नका करू. सरांना कळून जाईल की खूप मुलं आहेत, तर मग सर ऑर्डर करतील. नाही तर मग ज्यांना शेअरिंगमध्ये घ्यायचंय त्यांनी मेसेज करा. पण आता कसं शेअरिंगमध्ये जरी घ्यायचंय तरी प्रॉब्लेम असा आहे की ती ऑफरमध्ये भेटली पाहिजे तरच शेअरिंगमध्ये घेण्यात मजा आहे. तर मग तुम्ही तोपर्यंत प्रॅक्टिस मॉक शेअरिंगमध्ये घेऊ शकता. ठीक आहे, तसं मेसेज करा मला, शेअरिंगवाल्यांनी टेक्स्ट मेसेज मला करा, आणि हॉलिवूडची टेस्ट सिरीज ज्यांना घ्यायची त्यांनी अनिल सरांना मेसेज करा, किंवा कमेंट बॉक्समध्ये टाका. आम्ही कमेंट्स बघून घेऊ, चांगलं जास्त कमेंट आला तर मग ऑर्डर करून घेऊ लगेच. आणि त्याचं जर कसं कळलं सर आम्हाला आली म्हणून, टेलिग्रामवरती मेसेज येऊन जाईल. ठीक आहे. आरआरबी स्केल 1चा प्रिपरेशन आहे, लास्ट 10 डेजचा स्टडी प्लॅन सांगा. भाऊ सगळा सांगितलेला आहे तुला, जो कोणी होता हा 96 वाला, 96 नंबर यायचा, 96 पासून सांगितलंय सगळं. सर हॉलिवूडची टेस्ट सिरीज केव्हा अवेलेबल होणार आहे, बघा तेच मी त्याला पण तोच रिप्लाय दिला, विकली डॉकमध्ये सांगतो म्हणून. आता विकली डॉकमध्ये अनाऊन्स केलं तर बघू मुलांचं. बाकी सुप्रियानी भला मोठा निबंध लिहिला आहे, थँक्यू म्हटलेलं आहे. तिचं म्हणणं होतं की कॉन्टेलरचा लाईव्ह सेशन प्लीज बंद नका करू, त्याचा खूप फायदा होतो. त्यामुळे प्लीज मुलांनी ते फॉलो करा. जे मुलं नाही करत आहेत, ज्यांना ज्यांना वाटतं की आम्ही आधी करत होतो आता काही फायदा नाही त्याचा, किंवा जाऊ द्या तुम्हाला सगळं जमायला लागलं, मी लय हुशार आहेत, मला त्याचा फायदा नाही, प्लीज करा. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहू नका. ठीक आहे. 18 जुलै होऊन गेली का सर? झालं मग, जाऊ दे. 18 जुलैला याचा FCIचा पेपर होता मुंबईला. म्हणे कोणी असेल तर मला मेसेज करा. आता हे आपलं विकली टॉकात नंतर झालं का, मागच्या विकलीमध्ये बोललो तुम्ही किती तारीख आज? अरे हो यार, विकली टॉक होऊन गेला. अविनाशचा मेसेज होता की माझा मुंबईला पेपर आहे, झाला असेल त्याचा पेपर. ठीक आहे, ओके. त्यानंतर हां, इंडिया होस्ट करतोय बॅडमिंटनसाठी, तो एक स्क्रीनशॉट काढला तुम्ही, की तुम्ही या न्यूज लक्षात राहू द्या बरं का. इंडिया टू होस्ट बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप इन 2026. ठीक आहे, बस झालं, संपलं हे. आता सर पुढचा पॉईंट एंडच आहे आता आपलं, मॉक टेस्ट शेअरिंग. हा तेच परत अनाऊन्स करून टाकू ते. मॉक टेस्ट शेअरिंगचा पॉईंट हा, ज्यांना मॉक टेस्ट शेअरिंगमध्ये घ्यायचं असेल त्यांनी मला मेसेज करा, मी तुम्हाला एकमेकांचा नंबर देतो. पण त्यासाठी पहिले ते डिस्काउंटमध्ये पाहिजे, आणि डिस्काउंटसाठी तेवढं जास्त मुलं असतील तर आम्ही ऑर्डर करू. तर ज्यांना पण शेअरिंगमध्ये पाहिजे त्यांनी मेसेज करा, मी तुम्हाला एकमेकांचा नंबर पाठवतो. तुम्ही 2-3 जण मिळून एक मॉक टेस्ट घेऊ शकता. प्रॅक्टिस मॉक घ्या, हॉलिवूड घ्या, जी पण असेल. आपल्याकडे हॉलिवूडचा असतो शक्यतो डिस्काउंट, पण त्यासाठी पण ऑर्डर करावा लागतो 50-100, आणि तेवढे मुलं पाहिजे. त्यामुळे ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या, किंवा मला मेसेज करा. शक्यतो कमेंट बॉक्समध्ये टाका, तिथून कळेल. आणि ज्यांना शेअरिंग घ्यायचं त्यांनी मला मेसेज करा, आणि ज्यांना एकट्याला घ्यायचं त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाका. जर जास्त मुलं असतील तर आपण मग
ऑर्डर करू, कमी असतील तर ऑर्डर नाही करणार, तुम्हाला मी एकमेकांचे नंबर देऊन टाकल, तुम्ही शेअरिंगमध्ये घेऊ शकता. बँकर्स अड्डा शेअरिंगमध्ये घ्या किंवा प्रॅक्टिस मग घ्या, हॉलीवुड घ्या, तुम्हाला जे पाहिजे ते. मागच्या पण अशा मुलांनी मला मेसेज केले होते पण मी ज्यांना ज्यांना फॉरवर्ड केले तो नंबर, ते म्हणे सर त्याचं होऊन गेलेले, त्यांनी ऑलरेडी घेऊन टाकले, त्यांना मुलं भेटले. तर मी आता एक लिस्टच बनवली, ती लिस्ट फॉरवर्ड करेल फक्त. आणि शेवटचं मोटिवेशनल व्हिडिओज आणि पिक्स, त्याचे मोटिवेशनल व्हिडिओज आणि पिक्स आम्ही याच्यावरती नक्की टाकून देऊ. एक धोनीचा व्हिडिओ तर टाकायचाच आहे की तुम्ही प्रेझेंटमध्ये राहा म्हणून, तो टेलिग्रामवरती येऊन जाईल. टेलिग्रामवरती हा व्हिडिओची लिंक टेलिग्रामवरती पण असेल आजच्या तारखेला, त्याच्या खाली आम्ही टाकून देऊ. ठीक आहे. आय होप आजचा विकली टॉक पण सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला असेल, सगळे मुद्दे महत्त्वाचे नोट केले असेल आणि तुम्ही ते प्लीज फॉलो करणार आहे. लाईक वगैरे करून तुम्ही 1K लाईक्स तर झालेच असतील व्हिडिओला, व्ह्यूज तर असतीलच जास्त, पण लाईक्स पण झाले असतील. आता एक ट्रेंडच सेट होतोय की प्रत्येक विकली टॉक जेवढा पण आहे मागचे 2-3, प्रत्येकाला 1K लाईक्स आहे. आणि जे पण युट्यूबवरती त्याचे तर 8-9 सेशन जे आहेत आपले नॉर्मल कॉन्ट लाईव्ह सेशन, त्याला पण आहेच. त्यामुळे मला वाटतं ती परंपरा आपण चालूच ठेवू. कारण आम्ही एक्सपेरिमेंट केला होता एका ऑनलाईन बॅचला, त्यांना विचारलं होतं खरंच मुलं करतात का, ते सांगत होते की सर जेव्हा सांगतात तेव्हा आम्ही करतो म्हणे. मग म्हटलं तेच सांगा आपण मुलांना, तर मुलं करतात आणि त्यांना आवडतं ते, पण ते विसरून जातात कधी कधी. तर एक रिमाइंडर म्हणून होतं फक्त. ठीक आहे, चला. नाही आवडलं तर कमेंट करून टाका काय काय नाही आवडलं, काय काय मिस झालं आमचं, ते आम्ही पुढच्या वेळेस कव्हर करू. ठीक आहे. आय होप सगळ्यांना फॉलो करतील, पॅनिक नका हो फक्त. आणि पुढच्या 2-3 दिवसात अशी कुठली न्यूज आली की लगेच घाबरायचं नाही, सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला क्लिअर करून देऊ. करायचं सर स्टॉप. चलो, विल स्टॉप हिअर. थँक्यू सो मच, शेवटपर्यंत तुम्ही ऐकलं. चलो, बाय बाय, गुड डे.